या ऑलरेडी ऑलरेडी सो रेकॉर्डिंग स्टार्ट झालेली आहे. बघा, उत्साह माणसाच्या अंगात जास्त असला की आपण महत्त्वाच्या गोष्टी विसरतो. सो आयुष्यात अतिउत्साही होऊ नये. तुमचा उत्साह थोडासा कंट्रोलमध्ये ठेवा. दॅट्स वाय आय सेड की आय हॅव गिवन दिस टिप टू ऑल ऑफ यू. बिफोर आन्सरिंग एनिथिंग, बिफोर सेईंग एनिथिंग, 2 सेकंद पॉज घ्या. मी घेतला नाही आहे, पण तुम्ही घ्या. थोडंसं निवांत होऊन उत्तरं द्या, बिकॉज देर इज नो हरी. आपण खूप कोणते पंतप्रधान अंबानीचे मुलं नाही होत की आपल्या आयुष्यामध्ये काही खूप मोठ्या गोष्टी आपल्यासमोर वाढवून ठेवल्या आहेत आणि आपण काहीतरी करायला पाहिजे. कोमल नक्कीच तू माझं नक्कीच पालन करते. आय नो यू आर माय सिन्सिअर स्टुडंट. तन्वीसुद्धा आहेत, सो आय कॅन अग्री विथ दॅट. ओके, चलो. सो हे मी सांगत होतो व्हॉट वॉज माईक मास्टर्स. सो माईक मास्टर्स ही ती आयडिया होती दॅट आय वॉन्टेड टू डू फॉर माय सेल्फ फर्स्टली. मला असं वाटत होतं की मला काहीतरी एक्साइटिंग करायचं आहे आणि माझ्याकडे बोलण्याची कला आहे. तर रिकामं घरच्यांना भाषणं देण्यापेक्षा, घरच्यांशी वाद घालत बसण्यापेक्षा, त्यांच्याशी डोकं लावत बसण्यापेक्षा, त्यांना 10-10 प्रश्न विचारत बसण्यापेक्षा कोणाचं तरी इतरांचं डोकं खाऊयात. आणि वाय नॉट समवन बेटर लाईक यू. तुमच्यासारखे चांगले मुलं मला भेटले डोकं खाण्यासाठी, सो वाय नॉट यू. हा पहिला विचार माझा होता. अगेन द सेकंड थॉट वॉज की हे करताना मला काय करायचं आहे नेमकं. सो इनिशियली when I pitched this idea to one of my friend, माझा एक फ्रेंड होता साहिल, who is not here today. He was one of our co-instructors, not co-instructor basically, but he was someone who helped me out from all the stuff. So he's not there, I'm missing him right now, but yeah, okay, he's doing something another, so we can't disturb him also. तसं कॉलेज सुरू झालेलं आहे and I'm quite jealous कारण त्याचं ऑलरेडी कॉलेज सुरू आहे. आणि ऑलराईट या परिणामी आय कॅन अंडरस्टँड. ओके, चालेल. मी 1-2 मिनिटात उरकवतो अँड देन वी कॅन स्टार्ट. या सो हे ते सेशनची ती आयडिया होती. सो ते सेशन झाल्यानंतर, सॉरी नॉट सेशन, ती आयडिया आल्यानंतर मी साहिलशी बोललो. नंतर त्याने मला सांगितलं की तुला जास्त काही अवघड नाही आहे, तू काय इकडेही आयुष्यात आम्हाला खूप बाता मारलेल्या आहेत. आय हॅव कन्व्हिन्स्ड अ लॉट ऑफ पीपल इन माय लाईफ. मी लिटरली माझ्या क्लासमधल्या प्रत्येक मुलाला कन्व्हिन्स करून त्याच्याकडून पार्टी घेतलेली आहे. सो आय हॅड दिस स्किल फ्रॉम अर्लियर. सो मी ज्यांचा बड्डे नाही आहे त्यांनासुद्धा मी बड्डेसाठी फोर्स करून त्यांच्याकडून पार्टी घेतलेली आहे. सो आय हॅड दिस स्किल. सो त्याने मला सांगितलं की तू तर असंही बोलू शकशील. सो आय थॉट की येस, पब्लिक स्पीकिंग, मी तर इलोक्युशन आणि डिबेट कॉम्पिटिशन्स हॅव डन बिफोर, सो आय कॅन डू इट इझिली. सो देन आय वॉज लाईक की चला कोणाला तरी आपण शिकवायचं आहे, एवढं काय अवघड आहे, भाषण द्यायचं, शिकवायचं आहे. 2 दिवस आधी बिफोर स्टार्टिंग माय फर्स्ट बॅच मी इतका कन्फ्यूज होतो की आता मी भाषण द्यायचं आहे हे मला माहिती आहे. सो आय कॅन गिव्ह दॅट, आय कॅन डू दॅट. इफ इट्स मी स्टँडिंग ऑन दॅट स्पॉट आय कॅन गिव्ह दॅट. बट इतरांना कसं शिकवायचं, इतरांना काय करायचं. सो इन माय ग्रॅज्युएशन आय हॅव अटेंडेड दिस कोर्स फ्रॉम हार्वर्ड युनिव्हर्सिटी. हार्वर्डचा म्हणजे तिथे ॲक्च्युली जाऊन मी शिकलो नाही. दे हॅड दिस ऑनलाईन कोर्स दे आस्क्ड अस टू सेंड अ व्हिडिओ अँड रिसर्च पेपर. एक थिसिस पाठवायचं होतं. सो आय सबमिटेड दॅट थिसिस टू दॅम अँड आय वॉज सिलेक्टेड फॉर दॅट ग्रॅज्युएट ट्रेनिंग विच वॉज अ 3 weeks कोर्स. त्या 3 weeks कोर्समध्ये मी एनरोल झालो. आय गॉट एनरोल्ड अँड इट वॉज अ कोहोर्ट ऑफ लेट्स से अराउंड 10,000 पीपल फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड. सो 10,000 विद्यार्थ्यांना त्यांनी ती ऑपॉर्च्युनिटी दिली होती अटेंड दॅट कोर्स. सो तो कोर्स ना टायमिंग त्यांचा खूप ऑड असायचा. इट यूज टू बी अकॉर्डिंग टू द अमेरिकन टायमिंग. सो माझ्या कोर्सचा टायमिंग रात्री 11:30 ते 2 असायचा. सो इट वॉज अकॉर्डिंग टू देअर टाईम. सो मी तो कोर्स अटेंड करायचो. आय डिड अटेंड दॅट व्हेरी सिरियसली. त्यानंतर मी कम्युनिकेशनबद्दल बऱ्याच गोष्टी शिकलो. So that time I understood that public speaking is just not about debate competitions and elocution competitions. It's more than that. So communication is everything. Communication is the basic aspect of socializing. Aristotle म्हणाला होता की humans are not just biological animals, they are social animals. So social animals म्हणताना आपण सामाजिक प्राणी आहोत. आता तुमच्यापैकी किती जणांमध्ये सामाजिक बुद्धिमत्ता आहे आय डोंट नो. तुमच्यापैकी बऱ्याच जणांवरती मला डाऊट आहे, पण ठीक आहे, मी कन्सिडर करेल की तुमच्यामध्ये तेवढी बुद्धिमत्ता आहे. कन्सिडरिंग दिस फॅक्ट अँड गोईंग अहेड. सो ते एक्सप्लोअर करण्यासाठी, सोशलाइज करण्यासाठी आपण लोकांना कम्युनिकेशन एका नव्या फ्रेमवर्कमध्ये, एका नव्या अप्रोचमध्ये शिकवावं. दॅट वॉज माय फर्स्ट इन्स्टिंक्ट आणि त्यामधनंच माईक मास्टर्स वॉज बॉर्न. मी एक हप्ताभर त्याच्यासाठी खूप रिसर्च केलं. आय सॉर्टेड आउट ऑल द कॉन्टेंट, आय फिगर्ड आउट ऑल द सिलेबस. I had 2-3 members from my fraternity of elocutions and public speaking, those who helped me in this, and I'm really really thankful to them. It was Renuka, it was Chaitanya, it was let's say Akash, those who helped me really well. त्यांनी मला काही गोष्टी सॉर्ट करायला खूप मदत केली. सो दॅट्स हाऊ माईक मास्टर्स वॉज बॉर्न. अँड फर्स्ट बॅच मला डाऊट होता की मेंबर्स येतील नाही येतील, वाय विल समन ट्रस्ट मी, बिकॉज आय एम नॉट समन हू इज अ टीचर. मी फार वयस्कर नाही आहे. आय एम करंटली 21. सो आता इन द नेक्स्ट मंथ 5 ऑगस्टला आय विल बी टर्निंग 22 अँड दॅट्स माय बर्थडे ऑल्सो. सो तुम्ही मला गिफ्ट पाठवू शकता. सो एनिवेज जस्ट अ रिमाइंडर टू ऑल ऑफ यू. सो ठीक आहे. सो त्यावेळी
गाईज लगेच इमोजीस पाठवू नका. आय नो इट्स माय बर्थडे. आय एम व्हेरी हॅपी. तुम्ही माझ्याबद्दल खूप चांगलं. कोमल कोमल आय विल गिव्ह यू पार्टी. तू काळजी नको करू. तुला पार्टी, स्पेशल पार्टी माझ्याकडनं आहे. सो डोंट वरी. सो कमिंग बॅक टू दिस. सो मला डाऊट होता की व्हॉट विल आय डू, कारण विल पीपल ट्रस्ट मी. सो बिल्डिंग द ट्रस्ट फॅक्टर वॉज फर्स्ट थिंग दॅट वॉज रिअली रिअली इम्पॉर्टंट. सो हा ट्रस्ट फॅक्टर लोकांमध्ये निर्माण करणं, टू कन्व्हिन्स देम दॅट आय एम समवन हू कॅन गाईड यू, टेल समथिंग टू यू दॅट कॅन हेल्प यू रीच टू अ सर्टन लेवल. दॅट वॉज समथिंग दॅट वॉज अ बिग टास्क, आणि ते मला करायला खूप अवघड गेलं जेन्युनली. फर्स्ट बॅचला आय स्टील नो, मी पोस्टर्स रिलीज केले. आय यूज टू सेंड माय व्हिडिओज, आय यूज टू सेंड माय ऑडिओज ऑल्सो. मी खूप लोकांना बोलायचो. इफ दे आस्क मी एनी डाऊट, त्यांना खूप डाऊट यायचा की अरे हा तर मुलगा आहे, आम्हाला काय शिकवणार. अँड आय वॉज ऑल्सो लाईक की खरंच त्यांचा तो डाऊट जेन्युनली व्हॅलिड आहे. आय एम नॉट समवन हू इज अ टीचर, मी म्हणतो. बट आय हॅव अ एक्सपिरियन्स ऑफ लाईक लेट्स से 4 to 5 years. मी मागच्या 4-5 वर्षापासून मी हे करतो. सो आय हॅव बीन डुईंग दॅट. सो त्यामुळे दिस वॉज समथिंग दॅट वॉज रिअली रिअली इम्पॉर्टंट फॉर मी. आणि दॅट्स वाय आय थिंक दिस कोर्स वॉज रिअली रिअली इम्पॉर्टंट, आणि त्यामधनं या कोर्सचा जन्म झालेला आहे. अँड this course is honestly, to be very frank and to be very sentimental at this moment, coming from my heart, this course is like एक आपण म्हणतो ना, एक छोटंसं बाळ असतं आपलं, की ज्याला आपण खूप जपण्याचा प्रयत्न करतो, ज्याला आपण खूप देण्याचा प्रयत्न करतो, त्याला वाढवण्याचा प्रयत्न करतो, त्याला काय हवं आहे, त्याला काय नको आहे ते जपण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला वाटेल की मी काय आता आईसारखी भाषण द्यायला लागते, बट जेन्युइनली मी तुम्हाला खरं सांगेन की ऑनेस्टली दिस वॉज समथिंग दॅट वॉज रिअली रिअली क्लोज टू मी. आय डोंट नो तुम्हाला तो फील होईल नाही होईल, बट माझ्या बाजूने मी जेन्युनली एफर्ट केला आहे प्रत्येक दिवशी. प्रत्येक दिवसाची स्लाईड तयार करताना, प्रत्येक PPT तयार करताना, प्रत्येक PDF तयार करताना, PDF मध्ये काय असावं, व्हॉट शुड एव्हरी फ्रेमवर्क कंटेन. मला माहीत होतं. मला बऱ्याचदा तुम्हाला एक फ्रेमवर्क, हे तुम्ही पण नोट केलं असेल, बऱ्याचदा तुम्हाला एक फ्रेमवर्क एकदा कळून जायचं, दुसऱ्यांदाही कळून जायचं, बट मला ना मनात ते राहायचं, अरे नाही यांना कळलं नसेल, मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करून सांगतो. आणि त्यावेळी तुम्ही बोरही होत असाल की अरे एकदा समजून सांगितलं, दोनदा समजून, आता किती वेळ समजून सांगतो, का आमचा वेळ खातो एवढा वेळ हा. सो तुम्हाला वाटत असेल, बट ते माझ्या बाजूने असायचं की चला एकदा एक्स्ट्रा आपण काहीतरी करून पाहू. सो त्यावेळी मी तो प्रयत्न नक्की केला. सो दॅट वॉज समथिंग मी माझ्या बाजूने प्रयत्न केला आहे, आणि तुम्ही तुमच्या बाजूने खरंच खूप प्रयत्न केलेत. असाइनमेंट सबमिशनपासून प्रत्येक वेळी मी हे खरंच अप्रिशिएट करेल. पहिली बॅच तर खरंच खूप चांगली होती. पहिल्या बॅचने मला कधीच कंप्लेंट करण्याची वेळ येऊन दिली नाही. असाइनमेंट सबमिशनपासून म्हणा, रिपोर्टिंगपासून म्हणा, आणि तो सेम ॲटिट्यूड तुमच्या सगळ्यांचा होता. अँड दॅट इज समथिंग दॅट आय रिअली रिअली अप्रिशिएट. सो फर्स्टली त्याबद्दल मी सगळ्यांचं थँक्यू म्हणेल आणि सगळ्यांचे आभार मानेल. नाव कमिंग बॅक टू द मेन पर्पज. या 14 दिवसांमध्ये बऱ्याच गोष्टी अनुभवल्यात, बऱ्याच गोष्टी आपण शिकलेलो आहोत. सो आपल्याला खूप पुढे एक्साइटिंग गोष्टी करायच्या आहेत. बट वी हॅव अ सिच्युएशन. पर्णवी इज डिलिंग विथ समथिंग इन हर पर्सनल लाईफ. तिला तिचे काही इतरही कमिटमेंट्स आहेत. सो शी वोंट बी एबल टू अटेंड इट आफ्टर 8:30. सो त्यामुळे आपण सुरुवातीला वी विल बी लिसनिंग टू पर्णवी. This is the valedictorian speech, first valedictorian speech that we'll be listening to. So we have Parnavi. Parnaviची मी एकदा इंट्रोडक्शन सगळ्यांना करून देईल. Parnavi, her full name is Parnavi Shivaji Maske. She is properly, I guess, तिने आधी मुंबई सांगितलं होतं, but recently I got to know she is from Parner. So she is from Parner and मुंबई, जसं whatever is convenient to her. ती आता सध्या पुण्यामध्ये फर्ग्युसनचं लॉ कॉलेज, इज इट राईट पर्णवी, श्री नवलमल फिरोदिया. येस येस दादा. हां, सो ती श्री नवलमल फिरोदिया कॉलेजमध्ये सध्या लॉचं शिक्षण घेते. शी इज डुईंग लॉ डिग्री, आणि भविष्यात मे बी तुमचे काही लिगल डिस्प्यूट असतील, सो वी हॅव समवन हू विल बी ऑफरिंग अस डिस्काउंट्स इन लिगल मॅटर्स. सो कोणी काही कांड केले, अँड विच आय एम शुअर तुमच्यापैकी खूप जण काहीतरी राडे घालणार आहेत. कोमल तर मला माहिती, कोमल इज समवन हू इज गोइंग टू डू समथिंग. सो कोमलसाठी तर आपल्याकडे एक लिगल एड आपल्याकडे आधीपासूनच आहे. सो बॅट, कोमल बरोबर, बॅटचा किस्सा, आय विल शेअर दॅट बॅटचा किस्सा लेटर. सो नाव वी विल फॉरवर्ड द स्टेज ऑर द स्पॉटलाईट, मेन स्पॉटलाईट आजची पर्णवीकडे आपण जाऊया. पर्णवी, तुझ्याकडे 5 मिनिटं आहे. तुझा जो एक्सपिरियन्स होता, तुला ज्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल असेल, जितका वेळ शक्य असेल, वी वुड लाईक टू हिअर यू. तुझा काय एक्सपिरियन्स होता, तुला काय वाटतं, आणि तुझ्या या शेवटच्या दिवशी तुझ्या मनात काय आहे नेमकं. सो त्या स्टेज इज युअर्स पर्णवी, यू कॅन स्टार्ट नाव. ओके. सो नमस्कार सर्वांना. मी परिणवी शिवाजी मस्के, आणि आज म्हणजे जो 15 दिवसाचा जो प्रवास होता, तो फक्त 15 दिवसांचा नव्हता, तर तो एक आत्मविश्वास घडवणारा प्रवास होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा ह्या कोर्समध्ये एंटर केलं, तेव्हा मनात एक्साइटमेंट होती, थोडंसं नर्वसनेस पण होतं, पण ॲज दी डेज पास समथिंग चेंज.
आणि महेश दादांनी हा कोर्स फक्त कसा बोलायचा हे शिकवलं नाही, तर का बोलायचं किंवा कोणासाठी बोलायचं आणि कसं बोलायचं ह्या पण भरपूर गोष्टी शिकायला भेटल्या. आता काय शिकायला भेटलं तर पहिली गोष्ट म्हणजे विचार मांडायची पद्धत, दॅट इज कॉन्टेंट स्ट्रक्चरिंग. मग ते इंट्रोडक्शन असू दे किंवा बॉडी असू दे किंवा कन्क्लुजन असू दे, हा फॉर्मॅट आता पूर्ण क्लिअरली लक्षात आलाय आता ह्या पॉइंटला. आणि फक्त मुद्दा बोलणं नाही तर ते इफेक्टिव्हली सादर करणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे डिबेटिंग टेक्निक्स, लाईक आपण 2-3 टॉपिक्स घेतले, लाईक युनिफॉर्म ब्रिंग्स डिसिप्लिन और सोशल मीडिया हॅज नॉट लिमिटेड फिजिकल कॉन्व्हर्सेशन. अशा टॉपिक्सवर काम करताना कळालं की विरोध करणं म्हणजे वैर नाहीये, तर तो एक विचार मांडण्याचा मार्ग आहे. तिसरी गोष्ट म्हणजे काउंटर आर्ग्युमेंट, लाईक पूर्वी फक्त आपण म्हणायचं की माझंच बरोबर आहे किंवा असं वाटायचं की दुसऱ्यांचं ऐका पण त्यावर विचार करा आणि मग तुमचं मत ठामपणे मांडा. आणि चौथी गोष्ट आपण शिकलो ती म्हणजे जेस्चर्स अँड व्हॉइस मॉड्युलेशन, लाईक आवाजात चढ उतार पाहिजे, योग्य एक्सप्रेशन पाहिजेत किंवा पॉझेस पाहिजेत. तर दादांनी आपल्याला शिकवलं की लाईक शब्द ऐकवतात पण भाव व्यक्त करतात. आणि दुसरं गोष्ट म्हणजे ते दादा महेश दादांबद्दल पहिली गोष्ट सांगायचं तर ते कधी कठोर नव्हते. लाईक माझ्याकडून भरपूर कोर्सच्या काळात पण भरपूर चुका झाल्यात. लाईक आय वॉज लाईक खूपदा मी ऍबसेंट पण राहिलेली आहे. बट त्याने प्रत्येक वेळी लाईक स्ट्रिक्टनेस न दाखवता त्यांनी प्रॉपर सिच्युएशन आणि जेन्युअनली ते सगळं समजून घेऊन त्यावर प्रॉपर रिस्पॉन्स मला दिलाय. तर पहिली गोष्ट थँक्यू सो मच. कारण कुठलाच मेंटर ह्या प्रकारे एवढं गाईड नाही करत आणि कोणी एवढं समजून पण नाही घेत. बिकॉज वेळोवेळी रेकॉर्डिंग सेशन्स वगैरे किंवा रेकॉर्डिंग ऑडिओ मेसेजेस हे कोणी एवढं पर्सनल लेवलला कोणी कोणासाठी हेल्प करत नाही. सो फर्स्टली थँक्यू सो मच फॉर दॅट. फॉर फक्त दादांचं नाही तर सगळ्या स्टुडंटचं कॉपरेशन. कोमलनी पण मला, मी जर काल ऍबसेंट होते तर तिने पण मला खूप वेळा कॉल केले. तिने माझ्यापर्यंत ती गोष्ट पोहोचली पाहिजेची लाईक खात्री बाळगली. तर त्यासाठी पण खूप लाईक थँक्यू सो मच फॉर ऑल दॅट. आता मी स्ट्रक्चरने, पर्पजने आणि कॉन्फिडन्सने बोलू शकते आज तुमच्या सगळ्यांसमोर. आणि म्हणजे स्टेजवर उभं राहणं म्हणजे फक्त केवळ परफॉर्मन्स देणं नाही तर ती एक जबाबदारी आहे. हा 15 दिवसाचा कोर्स संपला असेल पण माझं वक्तृत्व आता सुरू झालंय खरं तर. सो येस, थँक्यू सो मच दादा. हो, झालं माझ्याकडून. येस, फर्स्टली ऑल ऑफ यू लेट्स अप्रिशिएट पर्णवी. खूप खूप छान पर्णवी, खूप भारी वाटते मला ऑनेस्टली तुझं हे मत ऐकून. काइंड ऑफ मी थोडासा इमोशनलही म्हणेल स्वतःला या मोमेंटला. कारण ऑनेस्टली तुम्हाला सगळ्यांना सांगायचं झालं तर पर्णवीचा एक घरी थोडासा इश्यू झाल्यामुळे मे बी ती मागचे 2-3 दिवस ती अटेंड करू शकली नाही. बट तिने तरी आपल्यासाठी आज वेळ काढून शी शोड अप टुडे. तिने आज इतका वेळ काढला अँड शी इज हिअर टुडे अँड दॅट्स रिअली अप्रिशिएबल. कारण बऱ्याचदा आपल्या गोष्टीमध्ये आपण अडकून जातो, त्यावेळी टफ होऊन जातं ॲडजस्ट करणं. त्यावेळी तन्वी द थिंग इज तिच्या ना थोडेसे पर्सनल रिझन्स आहेत, काहीतरी इश्यूज झालेत अँड शी इज ॲट हर होम. ती गावी आहे त्यामुळे थोडंसं आहे. बट दॅट डज नॉट मीन की तिला मी स्पेशल परमिशन दिलं. आणि आय नो पर्णवी, तिला मी इतर वेळी बघितलं, ती कॉन्फिडेंटली कॅमेऱ्यात बोलू शकते. सो दॅट्स नॉट अ इश्यू ॲट ऑल. बाकी इतरांनी असं एक्सपेक्ट करू नका. आय नो तुम्ही सगळे लाजणार आहात. अँड कोमल काळजी करू नको, तुझी नावकरी अजिबात कॅमेरा बंद करणार नाही आहे. सो डोंट वरी. मला माहिती तुम्ही कोणाला बोलताय. सो आय एम हिअर. अजिबात काळजी नका. जब तक मैं हूँ यू डोंट नीड टू वरी. सो एनिवेज अगेन थँक्यू सो मच पर्णवी. पर्णवीने खूप बरोबर पॉईंट आउट केलं. तिने जो सांगितलेला एक्सपिरियन्स होता तो मला फार इम्पॉर्टंट यासाठी वाटतो. कारण बऱ्याच जण आपण काही गोष्टी चुकीच्या समजलेल्या असतात. म्हणजे वी हॅव ऑलवेज लर्न समथिंग इन अ व्हेरी डिफरंट वे दॅन इट हॅज टू बी. कारण मला या कोर्समध्ये ज्यावेळी मी आधी काही शिकलो आहे, आपल्याला स्कूलमध्ये ना आपल्या व्हॉटेवर आपण ज्या स्कूल जर्नी म्हणा, ज्युनियर कॉलेज, व्हॉटेवर ज्या आपण एन्व्हायरमेंटमध्ये आत्तापर्यंत राहिलो आहे, ती जर्नी फार कॉन्स्ट्रिक्टेड असते. म्हणजे कशी माहिती का, आपल्याला सांगितलं जातं की तुम्हाला हे असं असं आहे, तुम्हाला हे बघायचं आणि हे बोलायचं आहे. शाळेच्या 15 ऑगस्टला 26 जानेवारीला आपल्याला भाषणं लिहून दिली जातात. हे पाठ करा, हे जाऊन बोला आणि असं असं बोलायचं आहे. बट स्पर्धांमध्ये सुद्धा इवन इफ यू आर डुईंग कॉम्पिटिशन्स म्हणा, तिथे पण आपण स्क्रिप्ट करतो. बट इज समथिंग स्क्रिप्ट इज समथिंग की ती आयुष्यभर तुम्हाला काम येईल? ऑब्व्हियसली नाही. नाव पर्णवी विल बी एंटरिंग इन टू अ प्रोफेशन, अ करियर विच विल डिमांड हर टू बी व्हेरी प्रॉम्प्ट विथ हर आर्ग्युमेंट्स. अशा वेळी तिला अशा कंडिशन्सला बोलावं लागेल ज्यावेळी ती प्रिपेअर सुद्धा नसेल, वेअर शी विल नॉट बी हॅव्हिंग अ स्ट्रक्चर विथ हर, तिच्याकडे स्क्रिप्ट नसेल. अशाही सिच्युएशन्स येतील ना, ऑब्व्हियसली येतील. मे बी तिला दरवेळी ते फेस करावं लागणार नाही. बट शी हॅज टू बी प्रिपेअर्ड फॉर समथिंग. आणि त्यासाठी मला वाटतं ती ऑलरेडी खूप चांगली वक्ता आहे. मी तिला जेवढं ऐकलं, तिच्या आवाजाच्या क्लॅरिटीवरनं, तिच्या बोलण्यावरनं, ती खूप कॉन्फिडेंटली बोलू शकते. बट दरवेळी ना कॉन्फिडन्सच सगळ्या गोष्टी करत नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो,
एव्हरी टाइम कॉन्फिडन्स इज समथिंग दॅट डज नॉट रिअली मॅटर. म्हणजे बऱ्याचदा काय होतं की आपण कॉन्फिडन्स असतो, बट जो माणूस अति आत्मविश्वासू असतो ना, तो सुद्धा माती खातो. हे आपल्याला सांगायची गरज नाही, आपण बघितलंय बऱ्याचशा बाबतीमध्ये. सो इन अ फ्यू सिच्युएशन्स समटाईम्स कॉन्फिडन्स थोडा कमी असेल तरी चालतं, थोडेसे आपण घाबरलेलो असलो तरी चालतं. इवन इफ वी आर नर्वस, इट इज ओके, बिकॉज इट इज अ पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ. इफ यू आर नॉट रेडी, इट्स नॉट अ बिग इश्यू, बिकॉज नो वन इज एव्हर रेडी. कोणीच जन्माला रेडी होऊन आलेलं नव्हतं. मी हे आधीपासून बोलतो बघा, की माझ्या बॅचच्या, की तुम्ही ज्यावेळी जन्माला आले आणि नर्सने तुम्हाला हातामध्ये घेतलं, तर दुसऱ्या डॉक्टरने येऊन तुमच्या हातामध्ये माईक दिला नव्हता, की बोल बोल बाळा, तुझ्या काय फिलिंग्स आहेत. कोणी म्हटलं होतं कसं? नाही, ऑब्व्हियसली नाही. इट वॉज अ पार्ट अँड प्रोसेस. आपण ते करत गेलोय. पहिलीतनं तुम्ही काहीतरी कविता बोलला असाल, तुम्ही दुसरीमध्ये एखादी कथा केली असेल, एखादी गोष्ट सांगितली असेल, अँड इव्हेंच्युअली तुम्ही ते करत गेलात. इट्स अ प्रोसेस दॅट यू फॉलोड. आणि मी तुम्हाला आधी सांगतोय, ते लहानपणी आपल्याला काय वाटतं माहिती, आपल्याला एक म्हण सांगितली जाते, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. आपण ते म्हणतो, हां काय एवढं त्याच्यामध्ये, ही लहानपणी सांगितलं असं म्हणून इम्पॉर्टंट आहे. बट आय होप अडल्टिंग विल टीच यू वन लेसन इन युअर लाईफ. इट्स रिअली इम्पॉर्टंट टू डू समथिंग रिपीटेडली. आणि मला एक ते जॅकी चॅनचं आय गेस हे वाक्य आहे, मला एक्झॅक्टली आठवत नाही आहे कुणाचं हे वाक्य आहे, की आय फिअर नॉट अ मॅन हू हॅज प्रॅक्टिस 1000 किक्स, बट आय फिअर अ मॅन हू हॅज प्रॅक्टिस 1 किक 1000 टाइम्स. सो हे वाक्य फार महत्त्वाचं आहे, की मी अशा माणसाला घाबरत नाही ज्याने 1000 प्रकारच्या किक्स प्रॅक्टिस केलेल्या आहेत, पण मी अशा माणसाला घाबरतो ज्याने एक किक 1000 वेळा प्रॅक्टिस केली आहे, कारण त्याची ती मास्टरी आहे. पब्लिक स्पीकिंग अनेकांना वाटू शकते की इट्स अ इम्प्रॉम्प्टू थिंग, जे ऑन द स्पॉट आलं पाहिजे, बट नो, इट्स अ कल्मिनेशन ऑफ इयर्स अँड इयर्स ऑफ एफर्ट. मी आज इथे एवढं कॉन्फिडेंटली बोलू शकतो कारण मागचे 10 वर्ष, राईट फ्रॉम माय 4th स्टँडर्ड, मी 4th स्टँडर्डमध्ये माझं पहिलं भाषण दिलं आहे. मी पहिल्या भाषणापासून आत्तापर्यंत इतके एफर्ट्स घेतलेले आहेत ना, मी तुम्हाला लिटरली सांगतो, आता मला एखादं भाषण द्यायचं असेल, एखाद्या टॉपिकवर बोलायचं असेल, सो आय डोंट नीड मच टाईम. आय कॅन बी प्रिपेअर्ड विदिन 15 मिनिट्स. काही वेळेस इफ द टॉपिक इज फॅमिलियर टू मी, आय डोंट इवन नीड 5 मिनिट्स और 3 मिनिट्स और 2 मिनिट्स. मी एका मिनिटात सुद्धा ऑन द स्पॉट बोलू शकतो. बट टू रीच हिअर आय हॅव टेकन लिटरली 6 to 7 years. मला तेवढा मोठा टाईम लागलेला आहे, अँड दॅट हॅज बीन अ रिअली बिग थिंग फॉर मी. सो दॅट वॉज समथिंग दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला समजलं पाहिजे. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना वाटत असेल की 15 दिवसानंतर आपण लगेच खूप परफेक्ट होणार का? नाही होणार. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं पहिल्याच दिवशी, की इफ यू आर एक्सपेक्टिंग दॅट दिस 15 days विल बी समथिंग, की तुम्ही लगेच 15व्या दिवशी एकदम 1000 लोकांच्या समोर धडाडीने भाषण द्याल, एखाद्या पब्लिक रॅलीमध्ये बोलाल, तर नाही होणार. इट इज प्रॅक्टिस दॅट विल मेक यू परफेक्ट. तर तुम्ही प्रॅक्टिस करत जा, बोलत जा, जिथे ऑपॉर्च्युनिटी मिळेल तिथे बोलत जा. मी तुम्हाला काही जणांना कॉम्पिटिशन्सही शेअर करत जातो. आय विल बी शेअरिंग कॉम्पिटिशन्स फ्रॉम हिअर ऑन ऑल्सो. जिथे संधी मिळेल तिथे बोला. सो अजिबात घाबरू नका. सो दॅट वॉज पर्णवीने तिचं भाषण दिलं, अँड दॅट वॉज रिअली रिअली गुड. आता आपण पुढच्या स्टेपकडे जाऊ. अब तुम सबका नंबर आने वाला है, सो डोंट वरी. अब सबकी काय म्हणतात ना, आली रे ते कोणता सिंगमचा डायलॉग येतो की नाही का, आली रे आली, आता सगळ्यांचीच पाळी आली. सो जे घाबरून बसलेले आहेत, जे नर्वस आहेत, अजिबात घाबरायचं नाही. काही जण तर मीटिंगच लिव्ह करायला लागलेत अचानक, आय डोंट नो. सो घाबरू नका, डोंट वरी, मी आहे इथे. आणि अजिबात घाबरू नका. सी, दिस इज अ फॅमिली एन्व्हायरमेंट. मी तुम्हाला आधीच म्हणतो, दिस कोर्स इज लाईक अ फॅमिली. अगेन, वी ऑल आर फेमिलियर टू इच अदर. आपण सगळ्यांनीच या कोर्समध्ये एकमेकाला बघितलंय, अँड वी आर नॉट समवन टू जज, कारण आपण कोणते लई शहाण आहेत इतरांना जज करायला, ही पहिली गोष्ट. सो इतरांना आपण जज करू शकत नाही. आणि दुसरी गोष्ट, इतरांना ऐकताना वी आर लर्नर्स. पहिली गोष्ट, आपण चुका करतो, आपण माती खातो, आणि माती खातो म्हणूनच आपण पुन्हा आपल्याला ही माती खायची नाही, आपल्याला ते कळतं. सो आयुष्यात एकदा तरी माती खाणं गरजेचं असतं. सो हे लक्षात ठेवा. आणि मे बी मला वाटतं तुम्हाला याचा डीप अर्थ जो मला सांगायचा आहे तो कळेल. अँड दिस वॉज जस्ट नॉट अबाउट पब्लिक स्पीकिंग. सो इफ यू गेट दॅट. सो ओके, मुव्हिंग फर्दर. तुम्हाला आता सगळ्यांना एक्सप्रेस करायचं आहे, बोलायचं आहे. त्याआधी मला माईक मास्टर्सची अजून एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना सांगायची. एक छोटीशी गोष्ट आहे. या सगळ्या प्रोसेसमध्ये ना, 15 दिवसांमध्ये आय हॅव लर्न वन थिंग, और आय हॅव अंडरस्टूड फ्रॉम माय साईड. मला माझ्या बाजूने एक गोष्ट कळाली. वन थिंग दॅट आय हॅव फिगर्ड आउट इज की मोस्ट ऑफ यू म्हणजे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ना हा प्रश्न पडतो की कोमलने त्या दिवशी डाऊट सेशनमध्ये फार बरोबर विचारलं की दादा तू हे फ्रेमवर्क्स आम्हाला शिकवले, दादा तू आम्हाला या सगळ्या टेक्निक शिकवल्या, मेथड शिकवल्या, बट कधी कधी आम्ही कन्फ्यूज होतो की नाही का, कुठे ते यूज करावं, कुठे ते अप्लाय करावं, कोणत्या सिच्युएशनला ते हे करावं. आणि ते मला कळालं की मी माझ्याच बाजूने सांगण्याचा प्रयत्न केला, बट बऱ्याचदा
काही वेळेस तुम्हाला ते समजू शकत नाही. मे बी यू फाइंड युअर सेल्फ इन अ डिलेमा टू आपण नेमकं काय करायला पाहिजे. सो आय हॅव वन थिंग दॅट आय हॅव प्लॅन. मी एक 2 तासांचं एक 2 पार्ट्समध्ये एक सेशन रेकॉर्ड करणार आहे, विच विल नॉट बी लाईक तुम्हाला गुगल मीट वगैरे नसेल. ते मी माझ्या यूट्यूब चॅनलला अपलोड करेन. त्यामध्ये मी पूर्ण एक्झाम्पल्स, प्रत्येक सिच्युएशन आणि पूर्ण एक कॅटेगरायझेशन, प्रत्येक फ्रेमवर्कचं, प्रत्येक मेथडचं, प्रत्येक पद्धतीचं मी त्याच्यामध्ये रेकॉर्ड करून तिथे अपलोड करणार आहे. ते तुम्हाला बघायचं आहे फक्त. एवढे उपकार माझ्यावरती करा फक्त. ते जाऊन बघा की तिथे तुम्हाला जेवढा वेळ मिळेल, ज्यांना टफ जात असेल त्यांनी, आणि सगळ्यांनीच बघा, त्यांनी तुम्हाला हेल्प होईल, जेन्युनली हेल्प होईल. म्हणजे तुम्ही जिथे गडबडताय, जिथे तुम्ही फंबल होताय, जिथे तुम्ही अडखळताय, तुम्हाला ते अजून कळेल. ते मला माझ्या कोर्समध्ये ॲड करायचं होतं. मी विचार केला होता की मी आज एक एक्स्ट्रा सेशन घेईल आणि त्यामध्ये सगळ्यांना ॲड करेल आणि 10 सगळ्या फर्स्ट आणि सेकंड बॅचच्या स्टुडंट्सला कॉमनली शिकवेल. बट अगेन आय हॅव सेव्हरल थिंग्स प्लॅन्ड अप आणि मी असंच एक दिवस सेशन एक्सटेंड करत गेलो. तर ते 15 तारखेचं सेशन आज 19 तारखेपर्यंत आलं आहे. सो ते खूप एक्सटेंड होईल. सो त्यामुळे मी व्हिडिओ रेकॉर्ड करणार आहे. भाई ये अच्छा अच्छा ओके, सूरज आले, ते तुम्ही करणार. सूरजवर विश्वास आहे मला. सूरज आपला माणूस आहे सूरज. सो नो वरीज अबाउट दॅट. सो एनिवेज ते सेशन मी रेकॉर्ड करेन आणि सगळ्यांनी ते बघा. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सगळ्यांना सजेस्ट करेल की आपला जो चॅनल आहे थोडासा प्रायव्हेट राहू द्या. नाहीतर काय होईल, तुम्ही माझे फ्युचर मेंबर्स तुम्ही थोडेसे गायब कराल, जे कोर्सला जायच्या ऐवजी रेकॉर्डिंग्सच बघून घेतील. सो दॅट विल बी ऑफ नो यूज टू मी. मी तुमच्यासाठी ते करतोय. मी तसंही प्रायव्हेट करणारच आहे. आय एम गोइंग टू मेक इट प्रायव्हेट. बट थोडंसं माझाही आपल्या दादाचा विचार करा इकॉनॉमिकली. सो तुम्ही तो कराल अशी माझी अपेक्षा आहे. एनिवेज आपण हे करूयात सगळं. मला आता पर्णवीला आपण लवकर काढून दिलं, तिला तिचं काम होतं अँड शी हॅज लेफ्ट. सो आता आपल्याला थोडीशी एक छोटीशी ॲक्टिव्हिटी सगळ्यांना करायची आहे. मला सगळ्यांकडून जे नवीन आहेत या कोर्समध्ये, नॉट दी अर्लियर वन, त्यांचे मी रिव्ह्यूज ऐकलेले आहेत. आय वॉन्ट टू लिसन फ्रॉम यू की या कोर्सला जॉईन करायच्या आधी तुमची फिलिंग काय होती. व्हॉट वॉज द जेन्युइन फिलिंग दॅट यू हॅड इन युअर माइंड वेन यू सॉ दिस पॉम्पलेट. तुम्ही ज्यावेळी हे पॉम्पलेट बघितलं, वेन यू गॉट टू नो अबाउट माईक मास्टर्स, व्हॉट वॉज युअर फर्स्ट फिलिंग अबाउट दिस. व्हॉट वॉज युअर फर्स्ट इम्प्रेशन ऑफ माईक मास्टर्स. तुम्हाला काय वाटलं माईक मास्टर्सचं पॉम्पलेट बघून. तुमच्या मनात पहिला विचार काय आला, तुमची पहिली फिलिंग काय होती, ते मला तुमच्या सगळ्यांकडनं ऐकायचं आहे. अँड आय विल बी गोइंग टू एव्हरी वन. आय विल गो टू निशिका. निशिका, तुला काय वाटलं जेन्युनली सांग. आणि मी इथे बसलेलो आहे मला फ्लॅटर करावं म्हणून नाही, जेन्युनली तुझे जे थॉट्स होते, तुला काही निगेटिव्ह वाटलं, तुला काही डाऊट आला, ते सगळं मला ऐकायचं आहे. छोट्या कमी वेळेत सांगण्याचा प्रयत्न. ऑनेस्टली मला जेव्हा मी पॅम्पलेट बघितलेलं आमच्या ग्रुप कॉलेजच्या कल्चरल ग्रुपवरती आलं होतं, तर बघितल्या मला क्लिक झालं की आय एम एन इंट्रोवर्टेड काइंड ऑफ पर्सन. थोडे तरी स्किल्स असावे कम्युनिकेशनचे माझ्यामध्ये. आणि मला खूप असं इंटरेस्टिंग वाटतं खरंच कम्युनिकेशन करणं, स्पीच वगैरे देणं, पण खूप भीती देखील वाटते. सो तेच माझ्या डोक्यात आलं. आणि 15 डेजचा शॉर्ट कोर्स आहे आणि इंटरेस्टिंगच असणार, छोटा आहे म्हणून. आणि खूप काही पण शिकायला भेटेल. लाईक आउट ऑफ कॉलेज और स्कूल आपल्याला जे काही शिकायला भेटतं ना, ते डेफिनेटली इंटरेस्टिंग असतं. सो दॅट वॉज माय फर्स्ट. ओके, थँक्यू. व्हेरी ग्लॅड टू नो दॅट. निशिकाचा अनुभव आपण ऐकला, तिचा पहिला इम्प्रेशन काय होतं. अँड आय गेस राधिका वॉज द वन हू शेअर्ड दॅट पॉम्पलेट आय गेस. सो थँक्यू राधिका फॉर डुईंग दिस. अगेन वी विल गो टू अवर नेक्स्ट मेंबर. वी हॅव कोमल. कोमल, तुला काय वाटलं हे पहिल्यांदा पॉम्पलेट बघितल्यावर. तुझ्या मनात काय भावना होती, जेन्युनली सांग. हे भाषण नाही द्यायचं आहे, तुझ्या मनातली भावना सांग. मला पहिल्यांदा वाटलं नव्हतं की हा कोर्स इतका इंटरेस्टिंग असेल म्हणून. पण कोर्स जॉईन मला अशी भीती वाटायची पहिल्यांदा, पण कोर्स जेव्हा जॉईन केला तेव्हा पूर्णपणे भीती मनातून गायब झाली. ओके ओके. तुला भीती माझी वाटत होती का कोर्सची वाटत होती, हा डाऊट आहे पहिली गोष्ट तर. सो एनिवेज सर्वांसमोर बोलण्याची. ओके, सर्वांसमोर बोलण्याची. डोंट वरी, तू इथून पुढे खूप चांगली बोलशील असा माझा तुझ्यावरती विश्वास आहे. कारण शेवटी तू कोमलचीच नावकरी आहेस. सो तुझ्यावरती मला विश्वास आहे. एनिवेज वी हॅव अनदर मेंबर विथ अस. वी विल गो टू मसिरा. मसिरा, व्हॉट वर युअर फर्स्ट थॉट्स अबाउट दिस कोर्स अँड आय वॉन्ट अ ऑनेस्ट रिव्ह्यू फ्रॉम यू. My honest thoughts when I heard from my mother that I have enrolled you for such a speaking camp. So I thought that it would be interesting to learn something new, and I was hoping that we will learn something new, and we eventually did. I got a lot of knowledge here, and I was expecting that we would speak with our videos on, but thanks to you, you did not put us in that zone. Thank you. या, थँक्यू मसिरा. जर तुम्हाला सगळ्यांना माहीत नसेल,
आय होप बॅच 1 वाल्यांना माहीत नसेल. सो मसिरा इज आर यंगेस्ट मेंबर. शी इज करंटली स्टडिंग इन 9th स्टँडर्ड अँड शी इज जॉईन दिस कोर्स अँड दॅट्स रिअली ग्रेट की ती इतक्या कमी वयामध्ये सुद्धा कम्युनिकेशनविषयी विचार करते. शी इज planning to pursue. So Masira did really good from everything, from attending the sessions to doing everything. So yeah, that's Masira. And honestly, एक गोष्ट I would like to share की जेव्हा तुम्ही सगळे हे कोर्सचं ज्यावेळी स्ट्रक्चर बघत होते ना, मला पण हाच डाऊट होता की सगळ्यांना काय वाटेल. सी ऑनेस्टली आपल्या सगळ्यांना वाटतं आपण ज्यावेळी एखादी गोष्ट लाईफमध्ये करतो, वी हॅव दिस सॉर्ट की यार आपण जे करतो ते बरोबर आहे का, समोरच्याला काय वाटेल. सो तो विचार सगळ्यांच्या याच्यामध्ये असतो. दॅट डज नॉट मीन की तुम्ही मला निगेटिव्ह रिव्ह्यू दिला तरी त्यात मला काही जास्त काही फरक पडणार नाही, असं मी स्ट्रेट फॉरवर्ड बोलतो. पण मग तुमचं ओपिनियन माझ्यासाठी व्हॅल्युएबल आहे, कारण यू हॅव कम हिअर, यू हॅव ट्रस्टेड मी अँड तुमच्याकडनं ऐकणं. कोणी मला निगेटिव्ह रिव्ह्यू दिला तरी आय नो वॉट आय हॅव डन, मी काय करतो आहे, वॉट आय एम डुईंग, आय एम व्हेरी क्लिअर विथ दॅट. सो इवन इफ समवन गिव्स मी अ निगेटिव्ह रिव्ह्यू, मी विचार करेल की इज दॅर समथिंग दॅट आय डिड रॉंग, इज दॅर समथिंग दॅट आय वुड हॅव डन बेटर, आणि त्यामध्ये मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल. सो ओके, वी विल गो टू नेक्स्ट वन. मसिरा झाली आहे, विल गो टू वैष्णवी. वैष्णवी काय वाटतं? माझ्या कानावर ही ऍडव्हर्टाइजमेंट आली. ऍडव्हर्टाइजमेंट तर खूप येतात, पण पब्लिक स्पीकिंग मध्ये कॉन्फिडन्स येण्यासाठी मला असं वाटलं की हा कोर्स जॉईन करावा. ओके ओके, छान छान. ॲडव्हर्टिजमेंट्स खूप बरोबर बोलली. आणि हां, एक पॉईंट माझा ॲड्रेस करायचा राहिला की मसिरा सेट की व्हिडिओज ऑन करून. पहिली गोष्ट तुम्ही सांगू का तुम्हाला की मी कंपल्सरी करू शकत होतो. ऑनेस्टली मी 14 दिवस मी सगळ्यांना कंपल्सरी करू शकत होतो की व्हिडिओज ऑन करून ठेवा. पहिली गोष्ट मी ते का केलं नाही, बिकॉज आय नो माझ्यासारखी तुम्ही एकदम रिकामे बसलेले नाही आहे, तुमच्या आयुष्यात खूप चांगलं चांगलं सुरू आहे. सो तुमच्या मे बी तुम्ही काही काम करताना, असाइनमेंट्स करताना, काही करताना तुम्ही अटेंड करत असाल, मे बी तुम्ही फुल फोकस अटेंड करत असाल अँड यू माईट नॉट बी इन अ प्लेस टू व्हेरी कम्फर्टेबल टू कीप युअर कॅमेराज ऑन. सो तुमच्यासाठी तो इश्यू असू शकतो. अगेन ऑल्सो आय डिड नॉट फोर्स यू, बिकॉज मी ज्यावेळी तुम्हाला मिरर ॲक्टिव्हिटी सांगितली होती, इफ यू ऑल रिमेंबर मिरर रेकॉर्ड रिव्ह्यू ॲक्टिव्हिटी, आय स्टील डिड नॉट फोर्स यू टू सेंड युअर व्हिडिओज, बिकॉज आय वॉन्टेड यू ऑल टू टेक अकाउंटेबिलिटी फॉर युअर सेल्फ. मला तुमच्या मागे हंटर घेऊन असं वॉचडॉग बनायचं नव्हतं. आय वॉन्टेड यू ऑल टू बिकम रिस्पॉन्सिबल फॉर युअर सेल्फ. मला तुम्हाला स्वतःबद्दल रिस्पॉन्सिबल होणं गरजेचं होतं. तुम्ही पैसे पे केलेले होते, सो इवन इफ यू हॅड नॉट अटेंडेड द कोर्स, मला काही जास्त फरक पडला नसता. ऑनेस्टली मी म्हटलं असतो, मी 2-3 वेळेस कॉल केली असते, जी माझी जबाबदारी मी सगळ्यांप्रती करतो. तुम्ही त्यानंतरही मला रिस्पॉन्स दिला नसता, तर मी जेन्युअली मी तुम्हाला रीच आउट करण्याचा प्रयत्न केलाच नसता, खरंच मी सांगतो. बट आय वॉन्टेड यू ऑल टू बी व्हेरी व्हेरी रिस्पॉन्सिबल अबाउट युअर सेल्फ. कारण आयुष्यामध्ये ना, मी तुम्हाला सगळ्यांना एक गोष्टही सांगेल, दिस इज ऑफ द कोर्स, ही ऑफ द रेकॉर्ड आहे. ही मी अनुभवतोय या 3 वर्षामध्ये ग्रॅज्युएशन केल्यानंतर. तुमच्यापेक्षा मी म्हणेल 2 पावसाळे 4 पावसाळे मी जास्त पाहिले, म्हणून मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे की लाईफला ना सिरियसली आपण घेत नाही. आपण ना सध्या कॉलेजमध्ये असताना आपण खूप अडकून पडतो या मटेरियलिस्टिक जगामध्ये. वी आर एन्जॉईंग, वी आर डुईंग समथिंग, आपल्याला मोबाईल थोड्या वेळ बरा वाटतोय. बट लॉंगर रनमध्ये आपल्याला कळतं की ज्यावेळी आपण पुढे आलोय, आपण मागे इतकं काही सोडलंय जे आपण करू शकत होतो, वी कुड हॅव डन. हे तुमच्यासोबत होत असेल. तुम्हाला मी सिम्पल सांगतो, तुमच्यापैकी जे फर्स्ट इयरमध्ये आहेत त्यांनी फर्स्ट इयरला खूप प्लॅन केलं असेल. मी फर्स्ट इयरला हा सब्जेक्ट शिकेल, मी ही स्किल शिकेल, सेकंड इयरला इंटर्नशिप, थर्ड इयरला प्लेसमेंट. तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी प्लॅन केलं असेल. फर्स्ट इयरला तुम्ही काय केलंय, यू ऑल नो. मला तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. तुम्ही फर्स्ट इयरला किती मजा केली आहे, तुम्ही किती टाइम स्पेंड केला आहे, आय नो एव्हरीथिंग अँड दिस इज समथिंग दॅट आय हॅव गॉन थ्रू. 11वीमध्ये सुद्धा तुम्ही खूप प्लॅन करता की 11वीला मी सगळा सिलेबस कम्प्लीट करेल, 12वीला तर मी सगळंच कम्प्लीट करेल आणि डायरेक्ट 12वीला टॉपच, आय विल बी द वन हू विल बी टॉपिंग दॅट. आय नो this is something that I've gone through, but this is something that I would endorse, obviously no. मला याविषयी अभिमान वाटतो, ऑब्व्हियसली नो. मी पण ते केलं आहे, कारण ना ज्यावेळी आपण बघतो आजूबाजूला, की तुम्हाला एक मी गोष्ट सांगेल की एक फिलिंग खूप हर्ट करते ज्यावेळी ना आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांना बघतो, हू वेअर लाईक अस, हू वेअर इन द सेम पोझिशन दॅट वी आर, दे आर अचिव्हिंग समथिंग, दे आर डुईंग समथिंग इन लाईफ, दे आर रिचिंग अ लेवल अँड वी आर नॉट क्लोज टू दॅट. आपण इथेच कुठेतरी अडकलेलो असतो. तो गॅप ह्या वेळी ज्यावेळी आपण बघतो ना, लिटरली मी सांगतो की निगेटिव्हिटी येते एका पॉईंट ऑफ टाईमला लाईफमध्ये. आय हॅव डेल्ट विथ अ फ्रेंड ऑफ माइन, जो आत्ताच थोड्याशा का खूप मोठ्या क्रायसिसमधनं गेला. त्याचा एक खूप चांगला मित्र होता, हू स्टडीड विथ हिम अँड that guy, he got placed in a very good company in Bangalore and this guy is not being able to crack even a basic company. तो basic company मध्ये सुद्धा जात नाही. सो तो खूप डिप्रेस्ड होता अँड
that pressure of family pressure of expectations म्हणा, all that was very much high on him. And he literally तो घरून 2 दिवस निघून गेला होता लिटरली त्या डिप्रेशनमुळे. ते तुम्हाला आत्ता वाटेल की ही खूप वेडाबिडा आहे का काय, बट हे खूप हिट करेल तुम्हाला गाईज. आय एम रिअली टेलिंग यू, दिस विल हिट यू रिअली बॅड. सो करा, मी म्हणत नाही, तुम्ही एन्जॉय करा, खूप काही करा आयुष्यामध्ये, तुमचं हेच वय, दिस इज युअर एज टू डू दॅट. बट त्यासोबत रिस्पॉन्सिबल व्हा. तुमच्या आईवडिलांनी, तुमच्या पेरेंट्सनी, यू आर स्पेंडिंग मनी, यू आर पेईंग मनी, नॉट बिकॉज तुम्ही अमीर बापांची औलाद आहात. फर्स्टली आय एम सेइंग इट व्हेरी क्लिअर. तुम्ही काही खूप प्रिव्हिलेज बॅकग्राऊंडमध्ये येता असं मला वाटत नाही. असतील तुमच्या घरी, मला माहीत नाही आहे, हो तुमच्या घरी असतील काही 10-20 एकर जमिनी, बट आय विल से की काही जणांचा बॅकग्राऊंड इतका स्ट्रॉंगही नसेल. यू माइट बी कमिंग फ्रॉम अ मिडल क्लास फॅमिली ऑल्सो. ॲट दॅट टाईम जस्ट रिमेंबर, तुम्ही स्वतःलाच जर प्रूव्ह करू शकले नाही, इवन इफ यू डोंट मीट युअर एक्सपेक्टेशन्स, तुम्ही स्वतःच्या एक्सपेक्टेशन्सला मीट करू शकले नाही तर काही पर्पजच नाही काहीच त्याचा. सो त्याबद्दल सिरियस व्हा आणि तुम्ही ते व्हाल. सो आता तुम्हाला खूप मोठं भाषण देऊन मी माझ्या बाजूला मेन टॉपिकवरती येतो. सो ओके, हे तुम्ही सगळ्यांनी सिरियसली घेतलंच पाहिजे. अँड आफ्टर दिस कोर्स मी एक एक्सपेक्ट करेल की तुम्ही मला म्यूट करून ठेवणार नाही. म्हणजे 10 दिवसानंतर, 1 महिन्यानंतर असं होणार नाही की तुम्ही मला कधी मेसेज केला नाही. तुम्ही मला कधीतरी मेसेज कराल की दादा हा डाऊट आहे, यावेळी काय करू. तुमच्यापैकी श्रवणने मला एकदा थोड्या दिवसांनी मेसेज केला. ही मेसेज मी रिगार्डिंग हिज रेझ्युमे की दादा आय वॉन्टेड टू अप्लाय फॉर दिस इंटर्नशिप अँड इज माय रेझ्युमे गुड, काय ॲड करावं काय नाही. आय एम जस्ट टेलिंग की तुम्ही मला फक्त पब्लिक स्पीकिंगच्या क्वेरीजविषयी घेऊन या, असं अजिबात नाही. I am someone who is really good at academics also. I have scored, a 99 and 97 in both of the series. I will be getting into some of the good institutes. So academics विषयी, कशाविषयी तुम्हाला कधीही डाऊट्स असतील, एनी डाऊट, आय एम देअर टू हेल्प यू. किंवा माझे नेटवर्क्सही इतके आहेत. सो मी तुम्हाला म्हटलं होतं की यू जस्ट डोंट गेट ॲक्सेस टू मी, यू गेट ॲक्सेस टू माय नेटवर्क्स ऑल्सो. आय हॅव सो मेनी नेटवर्क्स दॅट कॅन रिअली हेल्प यू. तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तुमच्या फ्युचरमध्ये, सो फील फ्री टू रीच आउट टू मी. ओके, हे सगळं झालं. आता मला सगळ्यांना तुमचे व्हॅलिडिक्टोरियन स्पीचेस ऐकायचे आहेत, कारण तुम्हाला सगळ्यांना जेवायचंही आहे, आय नो. आणि मी तुम्हाला उपाशी ठेवणार नाही आहे, कारण मला तुमची काळजी आहे. सो जास्त वेट करण्यापेक्षा वी विल गो टू आर व्हॅलिडिक्टोरियन स्पीचेस. एक स्पीच तर आपलं झालेलं आहे. वी विल गो टू आर सेकंड वन. निशिका, आय वॉन्ट यू टू स्विच ऑन युअर कॅमेरा अँड एक्सप्रेस युअर सेल्फ वॉट एव्हर यू फील अबाउट दिस, अँड वी आर व्हेरी ईगर टू लिसन टू यू. येस निशिका. So, hi everyone. A very warm good evening to everyone. And feels like just yesterday I was introducing myself on the first day of our uh, course with that typical nervous smile and low voice. And now here I am talking on graduation day. Uh, the course was of 15 days, right? But honestly, it didn't felt like 15 days. In one sense, it was way too short for 15 days. Like it was so interesting and so fun to attend it. Sometimes the lecture even stretched for 2 hours, but honestly, did felt so. And in another sense, it felt longer because how connected we all became in such a short time. And if I speak personally, I have always been someone who's quite the shy one, and the I will only speak if you ask me to kind of person. But something about this course actually changed it, and I sta- and it as it was online, so it was probably to be comfortable only. And as you sir didn't even ask us to turn on our cameras, but the most difficult task for me was the assignments, where we were many of the times were asked to send our videos, which I totally got so freaked out about it. I got so much nervous to do so, but all thanks to you, Mahesh sir. Sorry, Mahesh Dada. The way you conducted the sessions, and the way you were so supportive, and you were encouraging us after every assignment. You used to give a compliment, or you used to tell the mistakes. Even if you were telling the mistakes, it didn't felt like bad about it, like I did a mistake. Although it motivated me more to not to do it again, and to make a very nice video the next day. And it brought me out of the shell of the nervousness and the awkwardness. And as I started on answering the questions, many of the times I like notice myself only that I am answering and sharing my thoughts in the sessions. I stopped being scared of being wrong, and that's a very big thing for me. And this course didn't just help me improve my communication skills,
it helped me understand myself better too. Every session had something new activity or some kind of so, like activity only, which was very fun and interesting, but it was also too deep, like especially the questions you ask in the starting of the sessions. Like the first one I remember was the one lie to truth game, and then imagine yourself as a product and try to sell them, short debates and all, which were really very deep, like which made us reflect on the things we normally don't think of. And the another thing is that the practical things like the confidence building, voice modulations, speeches, the core of our courses, the speech, the storytelling and all the stuff which were really important and which I had to, like, I understood them so well. But beyond that, also the major takeaway for me was the importance of being aware, to keep a strong pace of current affairs and to think critically as well as logically. Because to speak confidently, to form an opinion, to communicate well, we need to know what we are talking about, and for that we need the knowledge. Like you also said, Dada, in many of the lectures that if we don't know anything, we won't be able to speak anything. And another thing I really loved was how supportive the entire class was. Like everyone was so supportive and so like the good vibes we say that we got, like no fear of judging and anything that came from all of you and the way of Dada's teaching. So thank you each one of you for making the experience so smooth, fun, and warm for me. And Dada, thank you so much. It's no, thank you isn't a word, and I can't think more about thank you. So thank you only. Thank you so much for making it so interesting. And you didn't just teach us a subject; you created a space where we could all grow. And I really respect and appreciate the efforts you have put it on. Like talking to everyone personally is a really big thing, like taking follow up of each and everyone present in the class, and asking them why didn't you submitted the assignments and all the stuff, and even checking it out, the assignments and all, and making the ppt and stuff is really a tough thing. And you took out some time from all your daily chores and helped us, and you created a space where we were not afraid to speak. That kind of teaching, that kind of connections stay with a person for a long time. To end this speech, I will just say this may have been a short 15 days course, but it has left a long lasting impact. It was not just a course, but it was a spark, and I hope we all carry that spark into our futures. Thank you so much. ओके, ऑल ऑफ यू पहिले जस्ट अ मिनिट, ऑल ऑफ यू फर्स्टली लेट्स अप्रिशिएट निशिका. व्हेरी व्हेरी गुड निशिका, खूप खूप भारी वाटलं मला ऐकून. आय डोंट नो, मी खूप असा भरून आलो आहे सध्या, बिकॉज तू इतकं परफेक्टली आपले हे 15 दिवस कसे होते, आपण जे एक्सपिरियन्स केलं, आपण जे केलं ते इतकं परफेक्टली सांगितलं आहे. अँड यू हॅव पेन डाऊन इट व्हेरी व्हेरी वेल, राईट फ्रॉम एव्हरीथिंग. अँड तुझ्या मनातून आलेल्या भावना मला बघणं, ऐकणं, मे बी एक्सपिरियन्स करणं, आय वॉज जस्ट एक्सपिरियन्सिंग इट. आय वॉज रिव्हिजिटिंग एव्हरीथिंग दॅट यू सेड, राईट फ्रॉम द फर्स्ट डे म्हणा, दॅट ट्रूथ अँड लायवाला गेम, एव्हरीथिंग दॅट वॉज रिली रिली ग्रेट. And Nishika, you have been so punctual all the times. Although you said that you were freaked out while submitting your assignments, but you are really confident. तू प्रत्येक वेळी तुझा व्हिडिओ वेळेवर सेंड केला आहेस, and you have been really really creative about it तुझ्या व्हिडिओजमध्ये, तुझ्या स्पीचेसमध्ये, and that is something that I really really appreciate. And one thing that I will really appreciate, and मी सगळ्यांना सांगेन की आपण म्हणतो की ग्रास्पिंग पॉवर, आय वुड रिअली अप्रिशिएट निशिकाज ग्रास्पिंग पॉवर. कारण ज्यावेळी आपण एखादी गोष्ट ॲक्टिव्हिटी करतो, लाईक इन द डिबेट सेशन ऑल्सो म्हणा, इन द ग्रुप डिस्कशन सेशन ऑल्सो, शी वॉज व्हेरी क्विक टू टेक अवे समथिंग दॅट आय वॉज ट्राईंग टू एक्सप्लेन. सो मला 10 वेळा एखादी गोष्ट सांगावी लागत नव्हती. सो दॅट वॉज रिली रिली गुड. सो थँक्यू निशिका, अँड आय एम रिली रिली हॅपी टू हॅव यू ॲज माय स्टुडंट. अँड आय वुड से तुला इन फ्युचर whenever you need any help, I'm always there. कधी you feel ki you need help in something, not just related to public speaking, in anything related to life, I'm always here. तुझा मोठा भाऊच आहे, just as you said दादा, so never worry, I'm always here. So thank you Nishika, thank you. Yeah, Thank you so much, Dada. चलो, लेट्स गो टुवर्ड्स आर नेक्स्ट स्पीकर. आणि आपण आता जाऊयात टू आर मेन स्पीकर अँड द वुमन ऑफ द मुवमेंट,
कोमलचीच नावकरी कोमल भापकर. सो कोमल, वी ऑल वुड लाईक टू हिअर यू. तुझ्या भावना आम्हाला सगळ्यांना ऐकायच्या आहेत. सो तू तुझा कॅमेरा चालू करशील आणि आम्हाला तुझ्या भावना ऐकवशील अशी आमची मनातून मनोकामना आहे. येस कोमल. येस कोमल, तन्वी थंड घ्या थोडंसं, झालंय चालू, काळजी करू नका. त्यांना खपतच नाही दुसऱ्याचं. ओके ओके, चलो चलो. हॅलो, मी भापकर कोमल. मला नाही का एक दिवस असंच कॉलेजवरून येताना मेसमध्ये थांबले होते आणि अचानक एक कॉल आला. तो कॉल होता आपल्या साहिलचा. तो बोलला, हॅलो, मी महेश उशीर यांच्या टीममधून बोलतोय. अरे पण मला महेशच माहीत नव्हता. तरी पण मी त्याला हो बोलले आणि त्यांनी मग मला या कोर्सच्या डिटेल्स दिल्या. माझे काही डाऊट्स होते, मी ते त्याला विचारले. त्यांनी मला न सांगता महेशला सांगितले आणि मग नंतर महेशचा मला कॉल आला. त्याचा तो आवाज, बोलण्याची पद्धत आणि तडफड वगैरे वगैरे पाहून मी हा माईक मास्टर कोर्स जॉईन केला. कोर्स जॉईन करायच्या आधी असं वाटलं नव्हतं की हा कोर्स इतका इंटरेस्टिंग असन आणि जो पण हा कोर्स जॉईन करेल त्याची पूर्ण लाईफच चेंज होऊन जाईल. आणि असं झालं की या कोर्स न बोलणारी माणसं देखील या कोर्समधून बोलण्यास प्रेरित झाले आणि ही आलेली संधी काही गोल्डन अपॉर्च्युनिटीपेक्षा कमी नव्हती. बोलता तर सर्वांनाच येतो, पण त्यामागचा उद्देश आणि त्यातील भावना ह्या बऱ्याचदा आपल्याला समजत नाहीत. म्हणून तर हा कोर्स महत्त्वाचा आहे. या कोर्सची सुरुवात एक आगळी-वेगळी व्यक्ती, ज्या व्यक्तीला 200+ अवॉर्ड्सनी सन्मानित केले आहे, ती व्यक्ती म्हणजे महेश उशीर, अर्थातच आपल्या कोर्सचे सर. त्यांचा प्रचंड असा कॉन्फिडन्स पाहून माझ्यामध्ये देखील कॉन्फिडन्स निर्माण करायचा ठरवला आणि म्हणून त्यांनी ऑर्गनाइज केलेला हा कोर्स मी जॉइन केला. पहिल्या दिवसाची सुरुवात झाली. सगळ्यांनी आपापले आवडी, छंद सांगितले आणि काही नवीन देखील मित्र भेटले. त्या निशिका, प्रणवी, मसिरा, समद यांच्याशी संवाद साधताना मला एक वेगळाच अनुभव दिसून आला. आपण आपल्या बोलीभाषेमध्ये किती बदल करावा आणि ती कशी मांडावी हे मी त्यांच्याकडून शिकले. माईक मास्टर पब्लिक स्पीकिंग कोर्स हा जॉइन करायच्या आधी असं वाटलं नव्हतं की काही चेंजेस होतील. कधीही न बोललेली, कधीही न बोललेली, कधीही न बोललेली आणि कोणत्याही गोष्टीचा अनुभव नसलेली ती मुलगी म्हणजे मी ॲटलीस्ट 2 मिनिट तरी बोलू शकते आणि स्वतःचे अनुभव, विचार मांडू शकते. असा एवढा बदल मला दुसऱ्या-तिसऱ्यात कोणात नाही, तर मला माझ्या स्वतःमध्ये दिसून आला. सर्व कोर्समध्ये सर्व काही गोष्टी शिकवल्या. जेव्हा आपण एखादी स्पीच द्यायला स्टेजवर जातो, तेव्हा स्टेजवर जाणेच पुरेसे नाही, तर आपण स्टेजवर गेल्यानंतर बॉडी लँग्वेजचा वापर करावा. बोलताना मुद्देसूद बोलावे, आपल्या विचारांची मांडणी करावी. स्टेजवर जाण्याची एवढी डेअरिंग आमच्यामध्ये निर्माण करून दिली. समोर गेल्यावर आपण काय बोलतो हे माहीत नसतं, पण त्याचाच फायदा घेऊन आपण कसं बोलू शकतो हे काही आयडिया देखील भेटल्या. आणि या 15 दिवसात महेशनी एकच गोष्ट नेहमी सांगितली, की भाषण करत असताना भाषणाची सुरुवात ही आकर्षक पद्धतीने असायला हवी. समोरचे प्रेक्षक आपलं भाषण तर नाही लक्षात ठेवू शकत, पण भाषणाची सुरुवात आणि शेवट जर आकर्षक असेल, तर प्रेक्षकांचे मन वेधून जाते. अरे, असा एक व्यक्ती होता आणि त्याने असा एक खूप छान पॉइंट मांडला. हे माणसा लक्षात ठेवतात. कोर्समध्ये सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे टंग ट्विस्टर. ट्विस्टर हा असा एक भाग आहे, ज्यामुळे बहुतेक वेळा बोलताना जीभ वळत नाही आणि मधी-मधी गुंततो. टंग ट्विस्टर म्हणजे काय, तर आपण ते सर्वांनी एक ट्विस्टर ऐकलेच आहे. चाचाने चाचू को चांदनी चौक में चटणी चखाई. त्यांनी जीभ किती छान वळते आणि त्या वाक्यामध्ये एक नाद तयार होतो. काही वेळा आपण अशा प्रसंगात गुंततो, की जिथे आपल्याकडे बोलण्यास काही उरत नाही. तर तिथे असे काही फ्रेमवर्क आहेत, जे आपण यूज करून आपले स्पीच रेडी करू शकतो आणि समोरच्या लोकांना कळतही नाही, की समोरचा माणूस कन्फ्यूज आहे हा स्पीच देण्यासाठी. भाषण जेवढे महत्त्वाचे असते, तेवढेच त्याच्यामागे आपण स्टोरी क्रिएट करतो, हे देखील खूप महत्त्वाचं असतं. हे आम्ही स्टोरी टेलिंगमधून शिकलो आणि मला खरोखर मनापासून एक गोष्ट आवडणारी म्हणजे तू दिलेलं ते प्रत्येक टॉपिकचं एक्झाम्पल. ते प्रत्येक टॉपिक समजण्यात एवढं फायदेशीर ठरलं, की बास. अनेक असे फ्रेमवर्क शिकलो, ज्याचा वापर करून आपण आपले स्पीच अधिक आकर्षकरित्या प्रेक्षकांपुढे मांडू शकतो. आपण आपल्या बोलण्याचा टोन हा वर-खाली असायला हवा. हाताची कृती ह्या मुद्द्याला अनुसरून असायला हव्यात. खूप साऱ्या गोष्टी ज्यातून आपण आपले स्पीच उठून दिसू शकते, हे सर्व आम्हाला या कोर्सने शिकवले. या कोर्सनेच नव्हे, तर या कोर्स होस्टपासून सर्व मेंबर्सनी खूप नवनवीन गोष्टींचा अनुभव दिला. प्रणवीची ती झटपट विचार करण्याची पद्धत असो,
निश्चिताने अगदी उदाहरणासोबत सविस्तर मांडलेले पॉइंट असो, मसिरा सगळ्यात छोटी असून तिचे ते युनिक टॉपिक असो आणि समत कॉमेडी आई, फनी आई हे तर आपल्याला माहितीच आहे. बदल जाओ वक्त के साथ या फिर वक्त बदलना सीखो, ऐसा ही कुछ मैंने साहिल से सीखा. हे सगळं अगदी खूप छान होतं. या कोर्सने मला माझ्यातील चुका वेगळ्या करण्यास मदत केली. या कोर्समुळे मला माझ्यातील चेंजेस जाणवले. इतर काही गोष्टी होत्या त्या मला कळाल्या आणि अशा काही व्यक्ती भेटल्या ज्यामुळे हा 15 दिवसाचा कोर्स अगदी हसत खेळत गेला. आणि या कोर्सचा मेन फायदा म्हणजे जो की मला महत्त्वाचा वाटला, की आपल्याला आपल्या विचारांची मांडणी करता येणे आणि दुसरा म्हणजे आपल्यातील आत्मविश्वास. ह्या 2 गोष्टी मला खूप महत्त्वाच्या वाटल्या. थँक यू सो मच महेश, की तू आम्हाला ही गोल्डन अपॉर्च्युनिटी प्रोव्हाईड केली. आणि आजच्या काळात कुठेतरी आत्मविश्वास कमी पडतोय, ह्याचा विचार करून आमच्यातील आत्मविश्वास शोधण्यास मदत केली. मी तुझी खूप आभारी आहे. थँक यू सो मच टू बूस्ट माय कॉन्फिडन्स. आता कुठल्याही स्टेजवर न घाबरता जाण्याचं धाडस निर्माण करून दिलं. आणि जेव्हापासून पण हा कोर्स जॉइन केलाय तेव्हापासून नाही का मला एक नाही का क्वेश्चन विचारायचंय किंवा सांगायचंय, की तुझं कसं झालंय माहिती का महेश, कमी वयात जास्त प्रगती. कसं करतो रे महेश तू एवढं सगळं? कुठून येतो रे तुझ्यात एवढा कॉन्फिडन्स? तुझ्या त्या ॲडव्हान्स लेव्हलच्या आयडिया, तुझी ती बोलण्याची पद्धत, कसं, कसं, कसं करतो रे महेश तू एवढं सगळं? आणि जाता-जाता एवढंच बोलेल, की आज शिकण्याची, ऐकण्याची आणि विचार करण्याची ही सुंदर मैफिल आज या क्षणाला संपत आहे. पण सर्वांच्या आठवणी आणि तुझ्या शिकवणी कायम आमच्यासोबत राहतील. थँक यू सो मच. वा, दर्जा 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 भाषण होते. दर्जा म्हणजे लिटरली आय डोंट नो, माझी एक फेवरेट लाईन आहे, कमाल बहार. आय डोंट नो कोमल का घाबरत होतीस तू, बट ते म्हणतं ना ते पुष्पमधला डायलॉग आहे की फ्लावर समजा क्या फायर आहे, तसं ते भाषण होतं कोमलचं. सो ऑब्विसली आय रिअली अप्रिशिएट. मी खरंच तुला लिटरली सांगतो, आय एम नॉट ॲट ऑल समवन हू वूड हॅव एक्सपेक्टेड दिस, की कोमल इतकं इम्प्रेसिव्ह भाषण दिलं, इतकं भारी भाषण दिलं आहेस तू कोमल. आय वुड रिअली अप्रिशिएट. खूप मुद्देसूद, खूप परफेक्ट इमोशन्सचा परफेक्ट ब्लेंड आणि ते गेस्चर्स, त्या ॲक्टिव्हिटीज मला खूप भारी वाटतंय. निशिकाला मी ऐकलं, पर्णवीला ऐकलं, तुला ऐकलं, लिटरली मला खरंच खूप छान वाटतं तुम्ही इतकं परफेक्टली बोलू शकताय. सो मला खरंच ॲज अ टीचर म्हणून मला लिटरली आय डोंट नो हे म्हणणं बरोबर नाही का नाही, पण म्हणतो ना ते मुलीचा बाप असणाऱ्याला त्या बापाला अशी फिलिंग असते, यार आपली मुलगी काहीतरी करते. सो ॲट दिस मोमेंट आय एम फिलिंग काइंड ऑफ दॅट फिलिंग ऑल्सो. मे बी तुम्ही मला भाऊ म्हणाल, बट ती फिलिंग अचानक आतून येते. सो खूप भारी वाटलं तू सांगितलेले एक्सपिरियन्स, शेअर केलेल्या गोष्टी. इट वॉज रिअली ग्रेट. अँड अगेन तू विचारलं तसं की हां, अजून एक सांगायचं राहिलं की कोमल या नावाचा दर्जा पण कोमलने राखलेला आहे. सो आपण कोमलला त्यासाठी सुद्धा क्रेडिट देऊया आणि म्हणजे इथून पुढे कोमल म्हणू शकेल की माझी नोकरी दुसरी कोमल आहे. सो एक ही गोष्ट आहे. अगेन खूप छान, खूप छान, खूप भारी वाटलं मला. आणि नक्कीच कोमल तुम्हाला जो प्रश्न विचारला की कसं करतो मी हे, मे बी तो प्रश्न होता, तो कॉम्प्लिमेंट मला दिली. पहिली गोष्ट तर मी कॉम्प्लिमेंट ती घेईल, पण मी नक्की सांगेल की काय आहे की त्याला ना एक उत्तर माझ्याकडे असं खरंच काही स्पेसिफिक नाही की मी एवढ्या कमी वयात का करतो. पण त्याला म्हणताना आपल्या अंगामध्ये थोडेसे किडे असणं, त्या टाईपची ती गोष्ट आहे की मला ना समाधानी राहता येत नाही आयुष्यामध्ये. दिस इज द मोस्ट डिफरंट थिंग दॅट आय हॅव इन माय लाईफ. आय एम नॉट सॅटिस्फाईड ॲट ऑल. अँड मे बी मी हे पॉझिटिव्हली घेणार नाही, आय विल टेक इट निगेटिव्हली. मला आयुष्यामध्ये समाधानी राहता येत नाही. आय एम नॉट ॲट ऑल सॅटिस्फाईड ॲट सर्टन मोमेंट्स. म्हणजे मला जर आज कुणी केक आणून दिला तर मला उद्या वाटतं की मला उद्या पिझ्झा पण पाहिजे. सो माझी ती गत आहे. सो सगळं काहीतरी मिळवण्याची आयुष्यामध्ये हौस असते. ही चांगली गोष्ट आहे. तुम्हाला करिअरमध्ये इट वुड रिअली हेल्प यू टू टू आस्क फॉर समथिंग. त्याचाच माझा जो थोडासा नेचर येते की मला वाटतं की आपण हे पण करतोय, आपण ते पण करू. सो त्यामुळे मी हे करतोय. आणि ती भूक तुमच्यामध्ये जवळ असेल, मी तुम्हाला एकच म्हणेल की तुमच्यामधली भूक जागी करा. तुम्हाला जर अचीव करायचं असेल, तुम्हाला जर वाटत असेल की मी तुम्हाला काल जो प्रश्न विचारला बघा इंटरव्ह्यूमध्ये, की तुम्ही 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर कुठे बघताय, आणि जर तुम्हाला 5 वर्षानंतर 10 वर्षानंतर तुम्ही स्वतःला बघू शकत नसाल, तुम्हाला पिक्चरच करू शकत नसाल, की तुम्ही सिच्युएशनच बघू शकत नसाल, तर तुमचं जगून फायदाच नाही. ऑनेस्टली दिस इज माय फर्म ओपिनियन. तुम्ही फक्त आणि फक्त हे रिकामे राहा. अँड एक्झॅक्टली कोमलने खूप सुंदर सांगितलं. मी ती स्टोरी त्यासाठी शेअर केली होती स्टीव्ह जॉब्सची. स्टे हंग्री स्टे फुलिश. नेहमी आयुष्यात कसली तरी भूक असू द्या, कसलीच लाज बाळगू नका. आज ओके तन्वी, वॉटेवर चॅट जीपीटीवरून आलं असेल, कुठं नाही आलं असेल, नो वरीज फॉर दॅट. बट हे कोमलने ते स्टीव्ह जॉबचं भाषण लक्षात ठेवलेलं आहे. पण मी तुम्हाला ते सांगेन, इफ यू हॅव दिस क्वेस्ट फॉर लर्निंग, तुमच्यामध्ये ती थर्स्ट आहे शिकण्याची, तुम्ही खूप प्रोग्रेस कराल. आणि मला वाटतं की तुम्ही 10 वर्षानंतर ना कोमल, तू इमॅजिन कर तुला कुठे बघायचं स्वतःला.
माझं हे पुढचं बोलणं हार्शली घेऊ नको. तुला जर स्वतःला एक हाऊसवाईफ म्हणून बघायचं असेल जी घरची कामं करते, ऑब्व्हियसली मी कोणत्याच हाऊसवाईफला डिसरिस्पेक्ट करत नाही आहे. माझी आईसुद्धा एक हाऊसवाईफ आहे. मला माहिती तिला किती कष्ट करावे लागतात. बट तुला तिथे स्वतःला जर इमॅजिन करायचं नसेल, आणि आय विल सजेस्ट दिस टू एव्हरी वन. त्या दिवशी मसिरा खूप सुंदर म्हटली की आय वॉन्ट टू बी इंडिपेंडेंट, मला स्वतःच्या पायावरती उभं राहायचं, आय वॉन्ट टू बी फायनान्शियली स्टेबल. तुम्हाला जर स्वतःला आयुष्यात कमवायचं असेल ना, तर तुम्हाला आत्ताच सुरुवात करावी लागेल. आणि कम्युनिकेशन इज युअर की. तुम्ही एका कंपनीमध्ये कोड करू शकता फक्त जाऊन, फक्त विदाऊट एनी कम्युनिकेशन स्किल्स. बट टू गेट इन टू मॅनेजमेंट रोल, तुम्हाला एखाद्या चांगल्या पोझिशनला जायला तुम्हाला कम्युनिकेशन स्किल्सच गरजेचे आहे. सो त्यासाठी कमिट करा. तुम्ही स्वतःची जी 10 वर्षानंतरची जी कोमल आहे, 5 वर्षानंतरची जी कोमल आहे, तिला अचीव करण्यासाठी, त्या लेवलला पोहोचण्यासाठी काय करायला पाहिजे याचा विचार कर. तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळून जाईल आणि तू करायला लागशील. आणि मला तुझ्यावरती विश्वास आहे, तू नक्की करशील. तुझी प्रोग्रेस बघून मला खूप भारी वाटतंय. सो खूप खूप शुभेच्छा तुला आणि नक्की यू विल अचीव सो मच. सो थँक्यू कोमल फॉर डुईंग दिस. आता पण जाऊया आपल्या नेक्स्ट कंटेस्टंटकडे. वी हॅव मसिरा. मसिरा, आम्ही खूप एक्सायटेड आहोत. वी ऑल आर व्हेरी एक्सायटेड टू लिसन टू यू. सो यू कॅन स्टार्ट. Masira, you are not audible. Your mic is mute. Okay. Sorry. Yeah. Good evening, everyone. Today is not just an end of a course; it is a celebration of a transformation. So till now we learned about various things like body language, confidence, voice modulation and clarity, art of storytelling, and various story techniques, language tools and vocabulary. And my favorite most far was about interview session, means yesterday's session, and I enjoyed it very much. And for Mahesh Dada, I really appreciate you very much. Means you are the first person I have seen. Means success. What do we say? Whatever. Means you are the first person I have seen that he is successful at such a young age, and I really appreciate you for boosting up my confidence and my self belief. This course did not just taught me skills, but it taught me how to walk on stage with confidence, even when my knees are trembling. And it taught me how to stand tall, not with just posture, but with purpose. And it taught me to use pitches, pauses, and presence to own every stage I step on. This journey was really amazing for me, and as a school going child, I don't know why, but I really am afraid to go on stage and express myself. And I hope that after going through such an amazing journey, I can finally go on my stage and express my feelings, my thoughts. And this course taught me to express my feelings, connect heart to thoughts, fear to courage, and a lot of many more. And to my fellow learners in this class, I really appreciate you all, and I learned very much from maybe Parnavi Didi, her way of talking and presenting her views. Komal Didi, Samad, who is funny, okay, and Nishika Didi also, because and now when I was watching her, I feel that wow, what are these people? And I really enjoyed this session, and I hope that I will keep in my mind whenever I go on stage. And this course has taught me a lot, and to be honest, I never did such kind of thing in my life, and I was very excited, and I am really happy. I am a little bit sad also as we are ending our journey, but I hope that we will meet further. Thank you. ओके. फर्स्टली सगळ्यांनी लेट्स अप्रिशिएट मसिरा. सगळ्यांनी खरंच अप्रिशिएट करूया. ऑनेस्टली मी तुम्हाला सांगतो वाय आय फील स्पेशल अबाउट दिस इज पीपल आर नॉट गुड ॲट दिस एज. कारण लहानपणी 9वीमध्ये शी इज नाव करंटली स्टडिंग इन 9, सो शी इज 13 or 14 years राईट नाव. या वयामध्ये आपण काय करत होतो आय डोंट नो. आय नो पीपल अराउंड मी, आय वॉज डुईंग गुड. आपल्या अराउंड मुलं टॉफ्या चोरत, क्रिकेट खेळत, टाइमपास करत होते. बट शी इज व्हेरी मच क्लिअर अबाउट हर विजन. तिला
शी इज इंटरेस्टेड इन पब्लिक स्पीकिंग. शी कमिटेड टू दिस कोर्स. 15 दिवस तिने कमिट केलं. शी डिड एव्हरीथिंग what was expected from her, and now while she was speaking she was really confident. While she was saying that whenever she will feel confident while going on stage, even if her knees are trembling, don't worry, Masira. Even if you feel nervous, just remember one thing. Close your eyes and tell your mind ki I am not nervous, I am excited and I have got this. Masira is here to win and Masira is here to slay. Just tell that to your mind and I know you will really ace every speech mana, everything that you will do, and there's a whole lot of big journey that is waiting ahead for you. Now it's just 9th standard, you will be going in 10th, you will be going to junior college and from the college, and खूप वेळेस आणि कोमल बरोबर म्हणली, तुमच्या वेळेस कोरोना होता पण तुम्ही वाचलात ना कोरोनामधून. सो मे बी दॅट्स अ सिम्बॉल की तुम्ही अजून जिवंत आहात, काहीतरी चांगलं करायचं आहे. सो टेक इट पॉझिटिव्हली ऑल्सो. विचार करा तुम्ही जर गचकले असता कोरोनामध्ये तर काय झालं असतं. सो तुम्ही इथे आहात म्हणून काहीतरी चांगलं आयुष्यामध्ये पर्पज आहे. आय एम नॉट सेईंग कोमल की तू जायला पाहिजे होतंस, तू आहेस म्हणून माझ्या कोर्सला कोणीतरी स्टुडंट मला भेटली ॲट द एंड. पण डोंट वरी. सो दॅट वॉज रिली गुड मसिरा. अँड फ्रॉम माय साईड, नॉट जस्ट फ्रॉम माय साईड, फ्रॉम निशिका, कोमल, दुसरी कोमल, तन्वी, सूरज, वैष्णवी, साहिल, समज, सगळ्यांकडनं वी ऑल विश यू रिली बेस्ट अँड वी ऑल विश यू ऑल द बेस्ट. तू नक्की प्रोग्रेस करशील. जस्ट अ सेकंड. तुम्ही जेवण करून घ्या, मी नंतर जेवण. मला एक अर्धा तास लागेल. Thank you so much. Thank you so. ओके. आणि अगेन तुम्हाला आय एम ऑलवेज सेइंग की मसिरा, इवन इफ यू हॅव एनी डाऊट, इट्स जस्ट नॉट मी, वी ऑल आर देअर फॉर यू. आम्ही तुझे दादा दीदी टाईप्सच आहोत सगळे. सो यू कॅन ऑलवेज रीच आउट टू अस. अँड सिन्स आय एम सेइंग की दिस इज अ फॅमिली, यू आर नॉट जस्ट नोन टू मी और यू आर जस्ट नॉट कनेक्टेड टू मी, यू आर कनेक्टेड पर्सनली ऑल्सो. तुम्ही सगळे एकमेकांना ओळखा, गेट टू नो इच अदर, एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये जा. मे बी that will be really helpful to all of you. So thank you Masira. Now we will go to our next contestant and we have Samad here. So Samad, आम्हाला तुला सगळ्यांना ऐकायचं आहे. सो समज तुझ्या ज्या मनातल्या भावना आहेत या कोर्स बद्दलच्या, सो प्लीज एक्सप्रेस दॅट विथ अस. समज तुझा व्हिडिओ बफर होतोय. काहीतरी इश्यू होतोय बरं का समज व्हिडिओचा. एक मिनिट समज, एक काम कर, चालू केलाय मी. तुझा ना व्हिडिओचा काहीतरी इश्यू होतोय. पुन्हा एकदा तुम्ही कदाचित मीटिंग लिव्ह करून जॉईन कर किंवा सॉर्ट कर. मी तो नेक्स्ट कंटेस्टंट घेतो. आता आपल्याकडे एक स्पेशल मेंबर आहे. वी हॅव आर फर्स्ट मेंबर फ्रॉम आर फर्स्ट बॅच. नॉट मेंबर, ही इज अ को इन्स्ट्रक्टर. वी हॅव साहिल विथ अस. साहिल हॅज समथिंग टू एक्सप्रेस. साहिल हॅज समथिंग टू से. साहिलला काहीतरी एक्सप्रेस करायचं आहे. सो वी विल गिव्ह द स्टेज टू साहिल. अँड साहिल, द स्टेज इज युअर्स अँड यू कॅन स्पीक. अरे महेश, समजचं घे ना आधी. मी जस्ट आता आलोय, फ्रेश होतोय. 2 मिनिट. ओके. समजचं तो लिव्ह झालाय. लेट्स गो टू वैष्णवी. वैष्णवी, आम्हाला तुला ऐकायचं आहे. वैष्णवी, यू कॅन स्टार्ट. हॅलो एव्हरीवन, मी शिंदे वैष्णवी. तर काही दिवसांपूर्वी माझ्या कानावर एक ॲडव्हर्टाइजमेंट आली होती. ती म्हणजे माईक मास्टर पब्लिक स्पीकिंग कोर्सची. तर आमचे सिनियर म्हणजे महेश उशीर यांनी हा कोर्स ऑर्गनाईज केला होता. तर जीवनात एक ध्येय निश्चित करणे आवश्यक आहे आणि ते ध्येय गाठण्यासाठी कठोर परिश्रम आणि गुड कम्युनिकेशन अँड पब्लिक स्पीकिंग हे आवश्यक आहे. तर मला आधीपासूनच स्पीच घ्यायला खूप आवडायचं, पण स्टेजवर गेल्यावर कसं होईल, कोणी हसेल का, अशा अनेक कारणांमुळे स्टेज डेअरिंग कधी आली नाही. स्टेज डेअरिंग नसल्यामुळे बोलता पण कधी आलं नाही. तर मला असं वाटतं की हा कोर्स जॉईन केल्यामुळे मी स्टेजवर जाऊन बोलू शकते. तर मी हा कोर्स जॉईन केल्याच्या नंतर फर्स्ट डे अँड फर्स्ट लेक्चर मनात भीती होती की महेश काय विचारेल. फर्स्ट डेला महेशने सगळ्यांचं इंट्रोडक्शन घेतलं. त्याने त्याचं पण इंट्रोडक्शन दिलं. त्यामध्ये त्याच्या हॉबीज 200+ अवॉर्ड त्याने अचीव केले. एवढ्या लवकर अवॉर्ड जिंकणं सोपं नसतं, पण हे महेशने करून दाखवलं. इंट्रोडक्शन झाल्यावर त्याने एक ऍक्टिव्हिटी घेतली, ती म्हणजे आईस ब्रेकर. 2 ट्रूथ आणि 1 लाईट. तर त्या ऍक्टिव्हिटीमध्ये
लाय सेंटेन्स ओळखायचं होतं. सगळ्यांनी आपले सेंटेन्स सांगितले आणि बाकीच्यांनी लाय सेंटेन्स ओळखले. अशी ही आमची फर्स्ट ऍक्टिव्हिटी झाली. नंतर कम्युनिकेशन स्किल बद्दल सांगितलं. नेक्स्ट डेला कॉन्फिडन्स बूस्ट कसा करायचा, त्यासाठी काय करायचं, तुमचं बॉडी लँग्वेज, हँड गेस्चर, आय कॉन्टॅक्ट, एक्सप्रेशन याबद्दल बरंच काही सांगितलं. रोज आरशासमोर उभा राहून किंवा व्हिडिओ काढून प्रॅक्टिस करायची असं बरंच काही सांगितलं होतं. त्यानंतर महेशने फ्रेमवर्क शिकवलं 3-2-1, 1 थिंग 2 टाइप्स अँड 3 स्टेप्स. याचा वापर आपण स्पीच तयार करण्यासाठी करतो. अनेक एक्झाम्पल घेतले, त्यावर असाइनमेंट सांगितली. कोणताही एक टॉपिकवर 3-1 पॅरा फ्रेमवर्क 3-1 फ्रेमवर्कचा यूज करून व्हिडिओ बनवायला सांगितला. थर्ड डेला मॉड्युलेशन अँड क्लिअरिटी कशी असायला पाहिजे हे सांगितलं. त्या दिवशी एक ऍक्टिव्हिटी घेतली टंग ट्विस्टर्सची. ते सेंटेन्स 5 इमोशन मध्ये बोलायचे होते. हॅपीनेस, अँगर, सॅडनेस, सस्पिशियस, कन्फ्युजन. ती ऍक्टिव्हिटी पण खूप फनी होती. त्यानंतर पॅरा फ्रेमवर्क शिकवलं. पॉइंट, ऍक्शन, रिझल्ट, टास्क हे फ्रेमवर्क यूज करतो. फोर्थ डेला स्टोरी टेलिंग शिकवलं. तर सगळ्यांनाच स्टोरी खूप आवडतात. लहानपणी बाबा आपल्याला आई बाबांकडून आपण खूप गोष्टी ऐकलेल्या आहेत आणि त्या गोष्टी ऐकण्याची मज्जाच वेगळी असते. आम्हाला आमच्या लहानपणीचा एक क्षण जो परत जगायचा आहे असा पॉइंटवर स्टोरी असाइनमेंटचा व्हिडिओ सेंड करायला सांगितला होता. स्टोरीची सुरुवात आणि शेवट कसा करायचा हे पण आम्हाला सांगितलं होतं. SCQA हा फ्रेमवर्क शिकवला. त्याचा यूज करून स्टोरी कशी बनवायची, त्या मेटाफर त्याचा यूज कसा करायचा हे सांगितलं. डिबेट घेतलं. डिबेटमध्ये 2 व्यक्ती किंवा अधिक व्यक्तींमध्ये एखाद्या टॉपिकवर चर्चा करणे. डिबेट बद्दल पण खूप काही सांगितलं. सुरुवात कशी करायची, शेवट कसा करायचा, मुद्दे ठामपणे कसे मांडायचे, शेवट कसा करायचा. टॉपिक तर डिबेटसाठी आम्हाला एक टॉपिक दिला होता. डिबेटमध्ये पण खूप काही सांगितलं. नंतर व्होकॅब्युलरी, हिस्टॉरिकल क्वेश्चन आणि ट्रान्झिशन वर्ड याचा वापर करून एक स्पीच बनवायचं हे सांगितलं. नंतर ग्रुप डिस्कशन घेतलं. त्यामध्ये सगळ्यांचे मत ऐकायचे असते आणि आपण देखील मत मांडायचं असते. तर ग्रुप डिस्कशन साठी एक ट्रिक पण शिकवली, ती म्हणजे क्लिअर. ती म्हणजे कॉन्टेक्स्ट, आपला पॉइंट एका टोन मध्ये कॉन्फिडेंटली बोला. लॉजिक, एक्झाम्पल, फॅक्ट सांगा. एंगेज, सगळ्यांना ऍग्री होऊन आपले मत मांडा. सगळ्यांची मत ऐकून घ्या. असे खूप काही नवीन टेक्निक्स फ्रेमवर्क शिकायला भेटलं. नंतर इंटरव्ह्यू घेतला. इंटरव्ह्यू मध्ये क्वेश्चन विचारतात. येत नसेल तर आय डोंट नो असं बोला. पण घाबरू नका. काही प्रश्न विचारला तर 2 सेकंड थांबा, स्माइल करा आणि मग बोला. जर तुम्ही घाबरत बोलले तर समोरच्याला वाटेल की हा पुढे बोलू शकत नाही. त्यामुळे 2 सेकंडचा पॉज घ्या आणि मग बोला. तर आज आमच्या कोर्सचा लास्ट डे. वी सेलिब्रेटेड आवर ग्रॅज्युएशन not just from a course but from our old fears and limitations. This course wasn't just about speaking, it was about becoming more confident, more expressive, more ourselves. Thank you, our mentors and fellow participants who made this journey so impactful. I look forward to talking all that I have learned when using it to inspire, influence, and lead. Thank you. ऑल ऑफ यू फर्स्टली लेट्स अप्रिशिएट वैष्णवी. वैष्णवीला खूप अप्रिशिएट करूया. खूप सुंदर वैष्णवी तू बोलली आहेस. बघ तुझ्या सगळ्या मैत्रिणी किती खुश झाल्या आहेत तुझं भाषण ऐकून. एकदम एक्सप्रेशन्स त्यांचे बघून, त्यांच्या इमोशन्स बघून मलाही भारी वाटतंय. सो खूप छान वैष्णवी, खूप परफेक्टली तू पुटअप केलं आहेस. द समरी, एव्हरीथिंग दॅट यू सेड दॅट वॉज रिअली परफेक्ट. तू प्रत्येक गोष्ट इतकी परफेक्टली सांगितली की मला भारी वाटते तू इतकं नोट डाऊन केलं आहेस. प्रत्येक दिवशी आपण काय केलं, एव्हरी ॲक्टिव्हिटी, तू काही सजेशन्स किती महत्त्वाचे लक्षात घेतले. दॅट वॉज रिअली गुड. आणि वैष्णवी, मी तुला एक सजेस्ट करेल, एक सजेशन म्हणजे पेक्षा माझ्या बाजूने की
एक नक्की सांगेल की तुझ्याकडे कॉन्फिडन्स खूप चांगला आहे. मी तुझे व्हिडिओजही बघितले आहेत. यू रिअली हॅव गुड कॉन्फिडन्स. तू फक्त प्रॅक्टिस करत जा, अधिक प्रॅक्टिस कर, त्यावरती थोडंसं अजून काम कर, थोडेसे टेक्निक्स शिक. तुला कधीही माझी हेल्प लागली, आय एम ऑलवेज देअर. हे करून तुला जितके स्टेजेस मिळतील, जितके प्लॅटफॉर्म्स मिळतील, गो देअर. तिथे बोलण्याचा प्रयत्न कर, अजिबात घाबरू नको. क्लासमध्ये कोणी हातवर केला नाही ना, तर एकटी हातवर कर आणि बोलायला सुरुवात कर, कारण मे बी दॅट्स युअर स्टेज. आणि तू खरंच खूप चांगलं प्रोग्रेस करशील फ्युचरमध्ये, त्याचा मला तुझ्यावरती विश्वास आहे. आणि त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू फॉर डुईंग दिस. आणि खूप छान स्पीच दिलं आहे तू सुरुवातीला घाबरत होतीस, पण अजिबात तू न घाबरता एंडपर्यंत एकदम फ्लॅटली तू एकदम असं म्हणता ना सिक्सर मारलायस भाषणामधनं. सो ऑल द बेस्ट फॉर दॅट. सो या, थँक्यू वैष्णवी फॉर डुईंग दिस. नाव आपण नेक्स्ट कंटेस्टंटकडे जाऊया. आपला नेक्स्ट कंटेस्टंट आहे समज, ज्याच्याविषयी सगळ्यांनी खूप सांगितलं आहे की तो खूप फनी आहे, तो खूप चांगला आहे. सो आपण या फनी पर्सनकडून ऐकणार आहोत त्याचा एक्सपिरियन्स कसा होता 15 दिवसांचा. सो समज तू तुझा व्हिडिओ चालू करून आम्हाला शेअर कर, तुझी 15 दिवसाची जर्नी कशी होती. येस, तुझा माईक बंद आहे समज. कॅमेरा दिसतोय का? नाही नाही, कॅमेरा बंद झाला. हां, आता चालू आहे, आता दिसतो. ओके, चालू कर. Hello everyone, I am Samad, a computer science student. Today I want to share how one course, the Mic Masters class by Mahesh Dada, changed the way I see myself and how I speak to the world. Before Mike, I was the kind of person who had thoughts, ideas, and emotions, but I didn't always know how to express them. Speaking in front of people made me nervous. My heart would race. ते आत्ता पण होतंय. My mind would freeze. ते पण आहेच. And I would often stay silent even when I wanted to speak. But then I joined Mahesh Dada. समज व्हिडिओ अडकला तुझा, समजचा आवाज अडकलाय समज. समज तुझा आवाज आणि व्हिडिओ अडकलाय. अरे यार, एवढं भारी भाषण चालू होत आहे, काय अचानक नेटवर्कचा प्रॉब्लेम राहू. समज हॅलो, हां, आता बोल. तुझा आवाज कट झाला होता मध्ये, व्हिडिओ थांबला होता तुझा. आवाज येतो? हां, तू इथे होतास की आय जॉईन महेश दादास क्लास. Mahesh Dada didn't teach us just how to talk. He taught us how to connect. He helped us realize that public speaking isn't about being perfect. It's about being real. In every session, I learned something new. How to manage fear, how to observe people. Now, when I speak, I don't speak to impress. I speak to express. वा, And that has hello. येतोय आवाज येतोय. I speak to express, and that has made all the difference. To Mahesh Dada, thank you. You didn't just train us, you transformed us. Your energy, your passion, your behalf in each student made us believe in ourselves. To my fellow Vaishnavi, Masira, Komal, Tanvi, Sahil, if you ever doubt your voice, just remember it's not about being loud, it's about being honest. वा, And to anyone listening today, if you have something to say it. The world need your voice, just like I found mine. You can find yours too. Thank you. ओके गाईज, फर्स्टली लेट्स अप्रिशिएट समज. इतकं भारी भाषण, इतक्या कमी वेळेमध्ये इतकं परफेक्ट समजने दिलंय
इट वॉज फुल ऑफ इमोशन्स. इट वॉज रिअली गुड. मला डाऊट होता समज आज जॉईन करू शकेल का, बिकॉज त्याचे प्रॅक्टिकल सुरू आहे कॉलेजमध्ये. त्याचा प्रॅक्टिकल 5 ते 7 पर्यंत असतो. सो दॅट्स वाय ही कुडंट जॉईन. बट आज त्याने जॉईन केलं आणि इतकं भारी भाषण दिलं. दॅट वॉज फन. सी नाव यू माइट रिमेंबर की सगळ्यांनी समजलं फनी का म्हणत होते. सो ही इज समवन हू लाईट्स अप द एन्व्हायरमेंट. तो वातावरण बनवतो. अँड तुम्हाला इथे दादा म्हणतोय बट तुम्हाला महेशच म्हणत आलाय. सो थँक्यू सो मच. तू इथे तरी माझी रिस्पेक्ट ठेवतोय. सो that's really good. Bhaga, see how blessed I am to have such diverse students, to have students who are so creative, so like-minded, आणि इतके चांगले स्टुडंट्स इतकं चांगलं बोलू शकतात. अँड आय रिअली होप समज की तू लाईफमध्ये तू आता ऑलरेडी ही इज डुईंग इंजिनिअरिंग अँड हिल बी पासिंग आउट इन 2-3 years. तू या स्किल्सला एम्पॉवर करशील, अजून त्या शार्पन करशील, अजून ॲक्टिव्हिटीजमध्ये अजून लर्निंग करून तुझ्या या स्किल्सवर काम करून तू चांगली प्लेसमेंट घेशील आणि एक चांगलं पॅकेज नक्की घेशील. माझी इच्छा आहे, आमच्या सगळ्यांची तुला शुभेच्छा त्यासाठी आहेत. अँड वी रिअली ट्रस्ट यू. तू खूप अचीव्ह कर पुढे. अँड थँक्यू फॉर डुईंग दिस. थँक्यू फॉर बिंग द पार्ट ऑफ माय मास्टर्स. सो या आता आपण जाऊया साहिलकडे. साहिलला बोलायचं होतं बट बिकॉज ऑफ दॅट ही वॉज नॉट एबल टू डू दिस. कॅमेरा ऑन करायला लागेल का? येस. मग आता सगळ्यांसाठी नियम आहे, सगळ्यांसाठीच नियम आहे. हो MIT स्टूडेंट, बापरे. कोई ऐसा हंसने का सिंबल नहीं डालो, ठीक है? ओके, नोबडी विल बी सेंडिंग लाफिंग सिम्बॉल्स. कोणीच कोणते सिम्बॉल टाकायचे नाही. ओके, जो पण सिम्बॉल टाकेल त्याला नेक्स्ट बोलावं लागेल. जो पण सिम्बॉल टाकेल तो नेक्स्ट बोलेल. सो रिमेंबर, ते नेक्स्ट बोलणार आहेत. मग आवाज येतोय का माझा? येस क्लिअर येतोय. तरी तर सगळ्यांना माझं नाव माहीतच असेल, तरी सांगतो. साहिल अभि, हां ओके. अरे हां, तर साहिल नाव आहे माझं, ठीक आहे. तर मी या कोर्समध्ये ना ॲज अ को इन्स्ट्रक्टर जॉईन झालो होतो. तर कोणाला माहीतच नव्हतं मी को इन्स्ट्रक्टर म्हणून जॉईन झालोय. तर ना या कोर्सने मला असं खूप काही शिकवलंय. आणि आता जसे स्पीच देत आहेत सगळे, समज असेल, कोमल भास्कर असेल आणि अजून जे काही असतील, ते इतके चांगल्या प्रकारे स्पीच देत आहेत ना, असं वाटतंय की ह्या कोर्सने त्यांना एक सेल्फ ट्रान्सफॉर्मेशन जर्नी दिली आहे. आणि हे बघून खूप चांगलं वाटतंय. तसं मी पण असेल, मला असं खूप असं फिअर होतं की कॅमेरा जेव्हा ऑन केला तर मला अशी भीती राहायची प्रत्येक गोष्टीची, की काय बोलू, कसं बोलू. तर ना या कोर्सने एक सेल्फ ट्रान्सफॉर्मेशनची अशी एक जर्नी आहे, ती अशी खूप चांगली केली माझ्यासाठी. आज मी MIT सारख्या एक कॉलेजमध्ये, तिथं असे माझं सराउंडिंग जे आहे ना, ते इतकं म्हणजे खूप हाय लेवलचं आहे. एक त्यांचं द वे दे स्पीक, त्यांचं कम्युनिकेशन इतकं हाय लेवलचं आहे ना, असं वाटतं की मी असं म्हणजे स्वतःला असं कमी लेखवतोय नाही का. त्यांचं कम्युनिकेशन स्किल्स इतकं आहे आणि मी पुढे काय आहे नाही का. तर असं वाटतंय मग हा कोर्सने मला खूप काही असं दिलंय की मी त्यांच्याशी कॉम्पीट करू शकतो. कॉन्फिडन्स वाढवलाय. आता इव्हन की कॉलेजमध्ये चालते की प्लेसमेंट कसे असेल, काय असेल, खूप कॉम्पिटिशन टफ आहे. इव्हन की आमच्या क्लासमध्ये किती म्हणजे पूर्ण बॅचमध्ये 300 स्टुडंट आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे ते असं वाटते की 300 स्टुडंट होऊन आपली प्लेसमेंट कशी होईल. पण असं स्वतःवर कॉन्फिडन्स आहे की जर 8 मुलं जर त्याच्यामध्ये निघतील, 8 जण प्लेस होतील, तर आय एम वन ऑफ देम. तर एवढा कॉन्फिडन्स असा बिल्ड झालाय माझ्यात की अगर एक लड़का प्लेस हो रहा है तो मैं भी उसमें से एक हो जाऊंगा. तो ये सिर्फ एक कोर्स की बदौलत कि मतलब और सब देख रहे हैं कि सबकी बहुत अच्छी सेल्फ ट्रांसफॉर्मेशन हुई है. एंड मैं यहाँ पे बहुत लोगों को जानता हूँ. समद हो गया, समद और मैं बहुत अच्छे दोस्त थे यहाँ पे, अगर मैं और महेश. तो महेश के पास आता हूँ, तो महेश मेरा बहुत अच्छा दोस्त रहा है 3 साल में. एंड ये जो कॉन्फिडेंस है ना, ये इसमें बहुत सारा हाथ महेश का है. जो स्टेज फियर हो गया, जब मैं फर्स्ट ईयर को था तो मुझे ऐसा कुछ कम्युनिकेशन स्किल्स का पता ही नहीं था. एंड स्टेज का तो कुछ पता ही नहीं था. मैं कभी स्टेज पे ऐसा जाके बोला ही नहीं है. बट मतलब 3 साल हो गए, मैंने पूरे कॉलेज हो गया, नेक्स्ट लेवल पे अच्छा रिप्रेजेंट किया. खो खो हो गया, स्टेट लेवल हो गया, खेलो इंडिया में भी मैंने रिप्रेजेंट किया है खो खो में. एंड मुझे ये सब कॉन्फिडेंस नहीं महेश ने दिया है. एंड जब भी मैं डांस करता था, ये सब वहाँ के मतलब डांस जो था ना, ये बहुत हार्ड होता है स्टेज पे करना. सबके सामने इतनी बड़ी पब्लिक है, वहाँ पे एक स्टेप अगर मिस हो गया तो सब मतलब जज करने लगते हैं. एंड इवन वहाँ पे 5-5 मिनट डांस करना. एंड इवन 3 साल मैंने कंटिन्यू रिप्रेजेंट किया है. ये सब जो कॉन्फिडेंस बिल्ड हुआ है ना, ये महेश की वजह से. जब भी मैं लो होता तो ही इज ऑलवेज देयर फॉर मी. एंड थैंक यू महेश. एंड बहुत प्राउड फील हो रहा है कि जैसे ये लोग बोल रहे हैं, जैसे स्पीच दिए इन्होंने, इनमें एक बहुत अच्छी एक जर्नी हुई है.
एंड आपको जो लोगों ने कोर्स भी ज्वाइन किया है आपको बहुत आगे बहुत हेल्पफुल रहेगा. एंड स्टार्टिंग को कोमल ने बोला था की एक कोर्स 15 दिवसात काय होईल का, 15 दिवसांनी काही हे होईल का, पण आता त्यांना पण असं वाटत असेल की 15 दिवसात खूप काही त्यांनी असं अचीव केलं. या 15 दिवसामध्ये खूप कॉन्फिडन्स असेल, असे वेगवेगळ्या गोष्टी असतील त्यांना कळल्यात. ग्रुप डिस्कशन काय असतं, इंटरव्ह्यू कसा द्यायचा, काय द्यायचा, प्रत्येक गोष्ट त्यांना कळली आहे. तर हे सगळं माईक मास्टर्समुळं. आणि त्यांना असं बोललो होतो की मी हा कोर्स फक्त 15 दिवसाचा नाही आहे, तुम्हाला काही पण असे काही अडचण डाऊट असेल तर तुम्ही महेश संग बोलू शकता. तुमचा जो कॉन्टॅक्ट आहे लाईफ टाईम त्यांच्यासोबत राहील. तर तुम्ही असं म्हणजे बेझिजकपणे त्यांच्या संग संवाद साधत जा. इज ऑलवेज देअर फॉर यू गाईज. अँड थँक्यू माईक मास्टर्स फॉर टर्निंग अ फ्रेंड इन टू अ फेअरफुल स्पीकर. यस, all of you, let's appreciate firstly Sahil. I don't know, it's a very proud feeling that I have right now about Sahil. मी एक सगळ्यांना नक्की सांगेल की द मोर यू ग्रो, जेव्हा तुम्ही मोठे होत जाता, अडल्टिंग टीचेस यू समथिंग दॅट सी फर्स्ट इयरमध्ये तुम्ही येता, यू हॅव अ बिग फ्रेंड सर्कल. वेन यू गो इन सेकंड इयर दॅट फ्रेंड सर्कल्स कम्स डाऊन टू 4 or 5 members in a group. अँड थर्ड इयरमध्ये येता करता यू हॅव हार्डली 1 or 2 फ्रेंड्स दोज हू स्टे बाय यू. तेच तुमचे चांगले मित्र असतात, बिकॉज एव्हरी वन टर्न्स आउट टू बी अ स्नेक इन थर्ड इयर. दिस नॉर्मली हॅपन्स. हे होतं, आय डोंट नो का, हे सगळ्याच कॉलेजची गती आहे, सगळीकडेच हे होत चाललं आहे. या सगळ्या प्रोसेसमध्ये ना आय वुड से देर शुड बी वन पर्सन जो तुमच्यासोबत पाहिजे, हू यू ट्रस्ट व्हेरी ब्लाइंडली, हू कॅन नेवर डिसीव्ह यू, हू यू ट्रस्ट कम्प्लिटली, बट ऑल्सो हॅव बीन कनेक्टेड टू हिम सो डीपली की त्याच्या आयुष्यात होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा इम्पॅक्ट तुमच्यावरती होतो. अँड यू ऑल्सो आर इन्वॉल्ड विथ हिज लाईफ सम वे. And for me, for Mahesh, that was Sahil. Sahil was one of my friends from my graduation. We were not very much good friends in first year. We were good. आम्ही चांगल्या रिलेशनवर होतो. But after second year, third year, we have grown together. Right from gym, right from let's say रात्री इकडे तिकडे फिरणं, गोईंग ऑन हाईक्स, लेट्स से फिरायला जाणं इकडे तिकडे, एव्हरीथिंग. इवन टुडे आमच्या लाईफमधल्या बेसिक गोष्टीमध्ये सुद्धा, इवन इफ वी आर डुईंग समथिंग स्लाइटेस्ट, वी आर द फर्स्ट वन्स टू शेअर दॅट. अँड देर इज दिस पीस दॅट वी हॅव. सो मी तुम्हाला एक सजेस्ट करेन लाईफमध्ये की फाइंड समवन हू यू कॅन अबाइड बाय, ज्याला तुम्ही विश्वास ठेवू शकता, अँड हू कॅन स्टँड यू ॲट द वीकेस्ट मुमेंट. मी एक आधी सगळ्यांना सांगितलं होतं, तुमच्या सुखामध्ये उभे राहणारे लोक नसले तरी चालेल, बट असं कोणीतरी आयुष्यामध्ये हवं जो ज्यावेळी तुम्ही दुःखी असाल, ज्यावेळी तुम्हाला कोणी बघत नाही आहे. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की कोमलने म्हटलं की दादा तुझ्याकडे एवढे 200 अवॉर्ड्स आहेत, वैष्णवीने सांगितलं अवॉर्ड्स आहेत. आय डोंट केअर फॉर दिस अवॉर्ड्स. मला ॲट अ पॉईंट ऑफ टाईम तुम्हाला त्याविषयी काही विशेष वाटत नाही, खरंच वाटत नाही. कारण 10 अवॉर्ड्स तुमच्या घरी येतील, 20व्या अवॉर्ड नंतर तुम्हाला त्याचा काहीच विशेष वाटणार नाही. पण त्यानंतर या सगळ्यामध्ये ज्यावेळी मी कधी हरलेलो असतो, वेन द मोमेंट आय डोंट विन ऑर वेन आय एम व्हेरी डिप्रेस्ड, त्यावेळी ज्यावेळी जग इज नॉट सेलिब्रेटिंग मी, द वर्ल्ड इज नॉट सेलिब्रेटिंग मी, हॅव्हिंग समवन नोईंग दॅट यू कॅन गो टू हिम, यू कॅन स्पीक टू हिम, त्याच्या गळ्यात पडून तुम्ही रडू शकता, त्याच्याकडे काहीतरी एक्सप्रेस करू शकता, अँड यू नो दॅट ही विल नॉट डिमोटिवेट यू, तो तुम्हाला समजून घेईल. हॅव्हिंग दॅट पर्सन इज अ ब्लेसिंग. अँड फॉर मी साहिल इज वन ऑफ देम. मी आज बिफोर टेकिंग एनी बिग डिसिजन ऑफ माय लाईफ, आय कॅन कॉल हिम एनी वे की साहिल असं मला वाटतं, तुला काय वाटतं, अँड ही इज देअर फॉर मी. सो फाइंड वन सर्च पर्सन इन युअर लाईफ. तुमच्या आयुष्यामधला साहिल शोधा. अँड मे बी साहिलचा मिनिंग असा असतो जो आपल्या प्रवासामध्ये आपल्याला गाईड करतो. साहिर लुधियानवी जर तुम्हाला माहीत असेल, साहिर लुधियानवी वॉज समवन, त्यांनी साहिल नावाची गोष्ट पण लिहिली. सो दॅट वॉज ऑल्सो समथिंग दॅट इज रिअली गुड. सो आय होप तुम्ही सगळे ते बघाल आणि असेच तुमच्या लाईफमध्ये शोधा. सो दॅट वॉज इट. खूप जणांनी खूप भाषण दिलेलं आहे, खूप चांगले व्हॅलेडिक्टोरियन स्पीचेस आहेत. अँड आय अनाऊन्स की तुम्ही सगळे पास झालेले आहात. बट नाव एक छोटंसं सेगमेंट राहिलेलं आहे. मला तुमच्यासाठी काहीतरी बोलायचं टू फॉर ऑल ऑफ एव्हरी वन, फॉर निशिका, फॉर कोमल, फॉर वैष्णवी, फॉर पर्णवी. पर्णवी तर नाही, बट दिस रेकॉर्डिंग विल बी देअर. आय हॅव ऑल्सो मसिरा इज देअर. सगळ्यांसाठी मी माझ्या काही फिलिंग्स आहेत ज्या मी एक्सप्रेस केल्या आहेत. एकच मिनिट. ओके. सो माझी एक रिक्वेस्ट आहे. नेमकं काय इश्यू आहे की माझ्याकडनं ना हे रेकॉर्डिंगचं ऑलरेडी तासाच्या वर गेलं आहे, सो ते डिसेबल झालं आहे. सो त्यामुळे ते रेकॉर्डिंगचा अलाव करत नाही. कुणी त्या साईडने रेकॉर्ड करू शकेल का? फक्त एक माझं जे एक मी थोड्या वेळ बोलणार आहे ते रेकॉर्ड करू शकेल का? महेश, मी जाऊ शकतो का? हां, तुला ऐकायचं असेल तर तू ऐकू शकतो, पण तू रेकॉर्डही करू शकतो. तू नको करू रेकॉर्ड. नाही, मला थोडं काम आहे. आणि सर्वांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा गाईस. चला, बाय बाय. धन्यवाद.
कोणी रेकॉर्ड करेल का प्लीज माझ्यासाठी? समत करेल नाही तर तन्वी आहे. हो मी करतो. ओके यस प्लीज एक स्क्रीन रेकॉर्डिंग करा आणि म्हणजे मला निदान त्याचा रेकॉर्ड राहील पुढे अपलोड करण्यासाठी. चला बाय बाय गाईज. बाय बाय. येस बाय. थँक्यू साहिल, थँक्यू फॉर बिंग हिअर. सो या जे मी बोलेल ते तुम्ही ऐकाल अशी माझी इच्छा आहे. सो यु नो रॉबर्ट फ्रॉस्ट एक कवी आहेत. रॉबर्ट फ्रॉस्ट इज अ इंग्लिश पोएट अँड ज्यांची एक खूप फेमस पोएम आहे, तुम्ही शाळेमध्ये ती शिकलं असाल, द रोड नॉट टेकन. त्यामधल्या यु नो लाईन्स मला सुरुवातीला बोलायच्या आहेत की टू रोड्स डायव्हर्ज्ड इन अ येलो वूड अँड आय टूक द वन लेस ट्रॅव्हल्ड बाय अँड दॅट हॅज मेड ऑल द डिफरन्स. सो आय हॅव रेड दिस लाईन्स मेनी टाइम्स बिफोर, but today they feel more real than ever, because today as I look at all of you, I see people who dare to take the road less traveled. Public speaking isn't easy. It's terrifying at first. You hold mic in your hand and your heart races, and it every time does. The fear of judgment, of forgetting your words, of going blank, it's all very real. But despite that, you spoke, and maybe that's why this wasn't just a course. And obviously this is not a course, this was something that we always have thought of. It's a community driven thing that we all are doing. It became a quite little revolution, and I hope tumhi sagre you might have seen the movie Tamasha, and there is a very good line in the movie Tamasha ki कहानी कहानी नहीं होती जब तक उसमें कोई कैरेक्टर कुछ बदल ना दे. So in this course, you were that character. You changed the story. You showed up the times when it was difficult for you, but you showed up with fear, with hesitation, with nerves, but you spoke anyway. Sometimes your voice cracked, sometimes you forgot lines, sometimes you softly asked ki dada may I continue, and in all of this you kept going, and honestly that's what matters the most. You didn't stop. As your mentor, I didn't just see improvement. I saw growth. I saw you shift from hiding behind the screen to standing confidently, or not standing, but facing the camera, or being in the spotlight of the camera very confidently, speaking here, expressing your emotions, all of this. And now, just a minute. And now, who is messaging me? Is there any problem? आवाजाचा काही इशू होतोय का? No. Okay, sorry. Okay, मी कुठे होतो? हां, okay. And now see, as we are reaching the end of this journey, there is a strange silence in my heart. तुम्ही सगळ्यांनी SRKचा एक डिअर जिंदगीमधला एक डायलॉग, आय होप तुम्ही सगळ्यांनी ती मूवी बघितली असेल. एंड देयर इज अ वेरी गुड डायलॉग इन दैट मूवी कि जीनियस वही होता है जो अपनी लाइफ को खुद बेटर बनाए. एंड आई ट्रूली बिलीव ईच वन ऑफ यू इज बिकमिंग दैट जीनियस. See, life will offer you many crossroads from here. Some will look safe, others might scare you or scare the hell out of you. But I just want you all to promise me this today, that whenever you face two roads, choose the one that feels more you, even if it's harder, even if no one else is walking it. Because my favorite poet, and the poet of the poem The Road Not Taken, Robert Frost, has very perfectly said that I took the one less traveled by, and that has made all the difference. And I believe your voice, your truth, your expression, it will make a difference too. So just keep speaking, keep showing up, and if someday the path ahead feels lonely or overwhelming, you feel that you are scared, just remember, you are not really alone. No, you are not really alone. Your voice is with you, and maybe I won't say maybe, but I will say just maybe, I will still be somewhere around, listening. I will be smiling, and I will be really really proud looking at you, listening you, and seeing you grow. So my fellow mic masters, everyone, Nishika, Komal, Radhika, everyone from the first batch, from the second batch, farewell to all of you. And again, as everyone said, that this is not the end, this is just the beginning of your journey, and this is the beginning of your stage, and you all will be really really successful. And it's a very famous line in Hindi कि मंजिल मिलेगी भटक कर ही सही, गुमराह तो वो है जो अपने घर से निकले ही नहीं. सो अपनी मंजिल को खोजने पर निकलो, go for your destiny, find it. If you are finding yourself in your comfort zone, sitting in your home, then you are someone who has not explored life. So I want all of you to step out of your comfort zone, बाहेर या, explore करा, खूप खूप बघा,
तुम्ही ज्यावेळी जग बघाल तुम्हाला अशा नवीन गोष्टी समजतील आणि तुम्ही खरंच प्रोग्रेस कराल. सो आय होप तुम्ही खूप खूप प्रोग्रेस कराल. दिस वॉज माय फिलिंग दॅट आय हॅव फॉर ऑल ऑफ यू. आणि नक्कीच या कोर्समध्ये तुम्ही पुढे जाऊन हा कोर्स केल्यानंतर तुम्ही रिव्हिजिट तर करणारच आहात. ऑब्व्हियसली तुम्हाला ते करावंच लागेल, कारण सिन्स यू हॅव साइंड अप फॉर दिस कोर्स इट्स युअर ड्युटी टू डू ऑल द थिंग्स. बट तुम्हाला मी एकच गोष्ट सांगतो की बऱ्याच जण वी विल फाईल आरसेल्स और यू विल फाइंड युअर सेल्फ इन द स्पॉट वेर यू विल फील की आय एम अलोन, मला कोणी सपोर्ट करणारा नाही आहे, आय एम नॉट समवन हू इज हॅव्हिंग अ एक्सटर्नल सपोर्ट. बट आयुष्यात एक्सटर्नल सपोर्ट असावाच असंही नाही. इट इज गुड, इट इज रिअली गुड टू हॅव एक्सटर्नल सपोर्ट. बट काही गोष्टी आयुष्यात तुम्हाला स्वतःच कराव्या लागतील. सो हॅव द करेज, शो द करेज टू डू दॅट बाय युअर सेल्फ अँड आय रिअली होप की तुम्ही सगळे ते कराल. सो दॅट वॉज माय फिलिंग. आता तुम्ही सगळ्यांनी खूप छान भाषणं दिली आहेत आणि माझ्या साईडने मी माझ्या बाजूने एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला सगळ्यांना माझ्या फिलिंग्स कळाल्या असतील. आय एम रिअली सॉरी मी तुम्हाला आज खूप स्ट्रेच केलं आहे. वी स्टार्टेड ॲट 8 अँड इट्स ऑलमोस्ट 9:30 बाय नाव. आय नो तुम्हाला सगळ्यांना जेवायचं आहे, मी पण जेवलेलो नाही आहे. बट त्याआधी while coming towards the sheer end of this course, thank you so much. I am really blessed. Mike Masters is blessed to have all of you: Nishika, Suraj, Komal, Vaishnavi, Radhika, Masira, Samad, Tanvi, Komal Dusri, आपला साहिल, and everyone. तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात. यू हेल्प मी इन दिस जर्नी. यू माइट फील की आय हेल्प यू इन दिस जर्नी, बट यू हेल्प मी रिडिस्कवरिंग माय सेल्फ. अँड दिस जर्नी वॉज रिअली ग्रेट. हॅव्हिंग यू ऑल ऑन बोर्ड वॉज समथिंग डिफरंट काइंड ऑफ एक्सपिरियन्स. आणि मला हा एक्सपिरियन्स पुन्हा हवा आहे. आणि अगेन मी सांगतो तसं की तुम्हाला या कोर्सचं माझं आणि माझ्या नेटवर्कचं सबस्क्रिप्शन कायमस्वरूपी आहे. सो कधी आयुष्यात कोणताही प्रॉब्लेम आला, डू हिट मी अप, डू आस्क मी, काही प्रॉब्लेम असेल तर. आणि जसं कोमल म्हणाली की दादा तू आम्हाला हेल्प करशील. कोमल, इट्स माय ड्युटी. यू आर कॉलिंग मी दादा. सो बाय लॉ, बाय एव्हरीथिंग, बाय मॉरल्स तुम्ही माझ्या बहिणी आहात. यू आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, छोटे लहान बहीण भाऊ आहात. सो इट इज माय ड्युटी टू हेल्प ऑल ऑफ यू. कोणत्याही परिस्थितीमध्ये आय विल ऑलवेज बी देअर. सो थँक्यू फॉर बिंग हिअर. अँड द लास्ट थिंग, नाव हिअर्स अ क्विक थिंग दॅट आय वॉन्ट फ्रॉम ऑल ऑफ यू. You might feel की this course is over and you're eligible for the certificate. Yes, you're eligible. बट त्यामध्ये एक छोटीशी असाइनमेंटमध्ये आहे जी तुम्हाला सगळ्यांना करायची आहे. टू दी सेकंड बॅच मेंबर्स तुम्ही काय करणार आहात. सो तुम्ही मला येत्या 2 ते 3 दिवसामध्ये यू विल बी शेअरिंग 1 मिनिट रिव्ह्यू व्हिडिओ. मी तुमच्या ग्रुपमध्ये फर्स्ट बॅचच्या मुलांचा एक रिव्ह्यू व्हिडिओ टाकेल. आय विल शेअर द व्हिडिओ ऑफ राधिका, सूरज, कोमल, दुसापी, तन्वी यांचे जे व्हिडिओ शेअर करेल. आय विल बी शेअरिंग व्हिडिओज, फॉर्मॅट व्हिडिओज की हाऊ शुड बी अ रिव्ह्यू व्हिडिओ बी. सो आय वॉन्ट ऑल ऑफ यू टू मेक अ व्हिडिओ फॉर माय कोर्स की you were enrolled in this course, what was your experience, and you know did this course really help you. Negative जरी रिव्ह्यू द्यायचा असेल तरी मला काय अडचण नाही. आय एम टोटली ओपन टू दॅट. इफ एनी फीडबॅक यू हॅव, तुम्हाला काही वाटत असेल, यू कॅन रिअली शेअर दॅट. आय जस्ट वॉन्ट अ 1 minute व्हिडिओ where you will be very concise about your opinion and why should anyone join this course. You want to kind of promote that. So मी तुम्हाला पहिल्यांदा ऍक्टिव्हिटी होती की convince me and sell this pen to me. So now your activity is sell this course to someone. So if you have good convincing skills, I want you all to make a good video, demonstrate all the skills that you have given, तुमच्या voice modularity, clarity, everything that you have learned. आणि त्या व्हिडिओमध्ये सगळं एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करा. अँड गिव्ह मी दॅट व्हिडिओ ॲज सून एज पॉसिबल, तुम्हाला जेवढं जमेल तेव्हा. अँड आय विल मेक शुअर की युअर सर्टिफिकेट्स रीच आउट टू यू. मला फर्स्ट बॅचला पण सर्टिफिकेट जायचं आहे. आय फायनलाइज द फॉर्मॅट. मी कालच एक पूर्ण फॉर्मॅट फायनलाइज केला आहे. सो आय विल बी गोईंग ऑन टू प्रिंट इट नाव. आणि मे बी राधिकाला मी ते पुण्यात देईल वेन आय विल बी मीटिंग हर. अँड नगरचे जे मेंबर्स आहेत आपले सम मेंबर्स, आय विल बी रिचिंग आउट टू यू. समजला ऑल्सो आय विल बी डिलिव्हरिंग दॅट. फिजिकलीच मी ते देईल, कारण ते सॉफ्ट कॉपी नंतर तुम्ही डाउनलोड कराल नाही कराल. आम्ही ते एक स्पेसिफिक कार्ड बघितलं आहे त्यासाठी. ते नॉर्मल प्रिंटर्स घेत नाही ते कार्ड. सो त्याला इतर कार्ड हवंयचे, सर्टिफिकेटचं जाड कार्ड असं. सो आय ऑर्डर दॅट फ्रॉम ॲमेझॉन. ते येईल 2 दिवसात आणि मी ते प्रिंट करायला देईल. माझ्याकडे घरी प्रिंटर आहे नेक्सॉनचं. सो मी ते बघतो त्याने काय होतं आहे का. सो या अगेन कमिंग बॅक टू दिस. सो निशिका, मसिरा, वैष्णवी, कोमल भापकर, पर्णवीला तुम्ही सांगेलच, आणि समज. सो आय वॉन्ट यू टू गिव्ह मी अ व्हिडिओ, 1 मिनिटांचा व्हिडिओ, कोणत्याही लँग्वेजमध्ये तुम्हाला जे कम्फर्टेबल वाटेल ते. आय एम नॉट फोर्सिंग एनी लँग्वेज. अ व्हिडिओ 1 minute व्हिडिओ की तुम्हाला काय वाटतं की वाय शुड एनीवन जॉईन माय कोर्स और बी अ पार्ट ऑफ दिस जर्नी. अँड आपली माईक मास्टर्स फॅमिली वाढवायची आहे. सो दिस इज युअर फर्स्ट टास्क की तुम्ही व्हिडिओ शेअर करा. अँड सेकंड टास्क इज फॉर एव्हरीवन. मी थर्ड बॅचचं जॉईन करणारच आहे. आय विल बी शेअरिंग द डिटेल्स ऑफ द थर्ड बॅच. मी थर्ड बॅचचे डिटेल्स दिल्यावरती आय एम नॉट शुअर की मी ती कंडक्ट करू शकेल का नाही, बिकॉज ऑफ माय कॉलेज कमिटमेंट्स अँड ऑल. इफ आय एम एबल टू कंडक्ट,
मी काही दिवसांमध्ये तुम्हाला त्याचे डिटेल्स देईल अँड यू हेल्प मी रीच आउट टू अदर पीपल. जसं की राधिकाने निशिकापर्यंत पोहोचवलं, सो निशिका विल हेल्प मी रीच आउट टू अदर. समज मला काही इतर लोकांपर्यंत रीच आउट करून देईल. सो नेटवर्क वाढेल. सो तुम्ही ते किक पिक्चरमधली स्टोरी ऐकली असेल की मी 3 लोकांना सांगतो, तुम्ही जाऊन 3 लोकांना सांगा आणि पुढे 3 लोकांना सांगत आपण एक रिव्होल्युशन क्रिएट करूया आणि माईक मास्टर्सची एक मोठी फॅमिली क्रिएट करूया. अगेन वी हॅव अ इंस्टाग्राम पेज माईक मास्टर्स विथ महेश. ते इंस्टाग्राम पेज फॉलो करा. मी इथून पुढे मी कॉन्टेंट तिथे पोस्ट करणार आहे. मी शॉर्ट रील्स वगैरे पोस्ट करायला स्टार्ट करणार आहे. ते पेज मला ग्रो करायचं आहे फॉर माय फ्युचर पर्पजेस एज वेल. सो तिथे पण ते मला फॉलो करा. तिथे मी तुम्हाला कॉन्टेंट देत जाईल, चांगलं कॉन्टेंट, मिनिंगफुल कॉन्टेंट मी तिथे शेअर करणार आहे. तुमचं ब्रेन रॉट कॉन्टेंट मी देणार नाही, सो काळजी करू नका. तुम्हाला काहीतरी इंटेलेक्च्युअलच मी देईल आणि ते चॅनल जॉईन करा. माझा यूट्यूबचं चॅनलही मी तिथे व्हिडिओज अपलोड केलेला आहे, जिथे आजचं सेशन सुद्धा अपलोड होईल, ते सुद्धा जॉईन करा. तुम्हाला सुद्धा ऐकता येईल, तुम्हाला सुद्धा रिव्हिजिट करता येईल. सो या, दिस इज ऑल अबाउट इट. मला वाटतंय तुम्हाला सगळ्यांना क्लिअर झालं असेल की फर्स्ट टास्क की तुम्ही मला एक व्हिडिओ द्याल आणि सेकंड टास्क की तुम्ही मला रीच आउट करण्यासाठी यू विल हेल्प मी टू रीच आउट टू मोर अँड मोर पीपल अँड हेल्प दिस माईक मास्टर्स फॅमिली ग्रो. सो दिस इज फायनल थिंग अँड इट्स अ गुड बायच्या आधी अगेन थँक्यू सगळ्यांचे पुन्हा थँक्यू. आय एम रिली सॅड मसीर, आय कॅन रिलेट टू दिस इमोशन, दिस जर्नी इज एंडिंग. बट अगेन मी तुम्हाला सांगतोय तसं की दिस कोर्स इज नॉट फायनल. यू विल हॅव द ॲक्सेस टू नेक्स्ट बॅच एज वेल. मी पहिले सांगितलं की फर्स्ट बॅचच्या मेंबर्सला, सेकंड बॅचच्या मेंबर्सला आय विल बी शेअरिंग द थर्ड बॅचचे लिंक्स ऑल्सो. थर्ड बॅचची जी ग्रुप असेल, आय विल बी शेअरिंग दोज लिंक्स ऑल्सो. इफ यू वॉन्ट टू अटेंड दोज लेक्चर्स, इफ यू वॉन्ट टू रिव्हिजिट, तुम्ही कधी अटेंड करू शकता. देर इज नो रेस्ट्रिक्शन. तुम्हाला माझ्या सगळ्या येणाऱ्या फ्युचर बॅचेसचा सुद्धा ॲक्सेस असेल. सो त्याच्याबद्दल काहीच काळजी करू नका. अँड आय विल बी देअर. आणि कधी काही डाऊट असला, आय एम ऑलवेज देअर. मी माझा फोन चालूच असतो आणि इथून पुढचा 1.5-2 महिना मी पूर्ण रिकामा आहे. सो मला डिस्टर्ब करायला अजिबात काळजी करू नका. मला तुम्ही रीच आउट करू शकता काही डाऊट असतील तर. एनिवेज, चांगलं जेवण करा आणि माझ्या बाजूने एक काहीतरी कॅडबरी घेऊन या, गोड खाऊन घ्या आणि मन समाधान माना. सध्या काही मी तुम्हाला फिजिकली कॅडबरी तर पाठवू शकत नाही, दुकानात जावं लागेल तुम्हाला त्यासाठी. यू विल हॅव टू टेक द एफर्ट्स. सो या, थँक्यू फॉर जॉईनिंग. त्याआधी कोणाला काही म्हणायचं आहे? कोणाला? कोमल पार्टी, दादा पार्टी दे. ओके कोमल, चालेल, पार्टी तुला देईल मी. विशेष पार्टी तुझ्यासाठी एक सेपरेट, जी आपण मागच्या वेळेस ठरवली होती ती. बोल ना सूरज, काय बोलायचं तुला? थांब ना म्हणतोस म्हणून म्हटलं. अरे मला जेवायचं आहे रे, थोडा विचार कर माझा पार्टी नंतर. कोमल पार्टी घे. येस कोमल आहे. सो कोणाला काही म्हणायचं आहे? लास्ट थॉट्स कोणाला काही एक्सप्रेस करायचं आहे? यू हॅव फ्यू मिनिट्स, यू कॅन एक्सप्रेस वॉट एव्हर यू आर फीलिंग अँड फील फ्री. अजिबात घाबरू नका. काही म्हणत जे असेल फायनल ते एक्सप्रेस करा. काही फीडबॅक कोणाला द्या वाटला द्या. काही वेगळे चेंजेस मी करू शकतो का नेक्स्ट कोर्समध्ये? हां, अरे सॉरी, फीडबॅकचा खरं सेगमेंट राहिला. मला फीडबॅक हवा आहे. कुणी मला फीडबॅक देत असेल फ्रॉम द सेकंड बॅच, यू कॅन रिली गिव्ह मी. इफ एनिथिंग यू थिंक की हे अजून चांगलं होऊ शकत होतं, नॉट निगेटिव्ह, पण हे अजून चांगलं होऊ शकत होतं, वी कुड हॅव डन दिस मोर डिफरंटली ऑर समथिंग दॅट इज क्रिएटिव्ह दॅट यू थिंक दॅट कॅन हेल्प मी ग्रो ॲज वेल. इफ देर इज समथिंग, प्लीज शेअर. की तुम्हाला असं वाटत असेल तर प्लीज शेअर. ऑर एल्स यू कॅन रीच आउट टू मी ऑन व्हॉट्सअप. व्हॉट्सअपवरती मी आहेच. यू कॅन मेसेज मी की वॉट एव्हर यू फील अँड आय विल बी देअर. सो इज इट डन राईट? इट वॉज टू इमोशनल ऑल्सो. was of great help. Yeah, thank you so much, Tanvi. Thank you. We all are emotional. Just a moment, मला काहीतरी आठवतंय. Just a moment. एकच मिनिट. हे कोणीतरी रेकॉर्ड करा पुन्हा. माझ्याकडे खूप भारी लाईन आहे तुमच्या सगळ्यांसाठी. मी समज रेकॉर्ड करतोस काय? हो, चालू आहे रेकॉर्डिंग. हां, ओके. हे तुम्ही सगळ्यांनी रील्समध्ये ऐकलं असेल, टू ऑल ऑफ यू. सो आई हॅव समथिंग टू से कि आज के लिए फ़िलहाल बस इतना ही. आपकी तरह मैं भी मायूस हूँ, लेकिन उम्मीद पर दुनिया कायम है. दिल दुखा है लेकिन टूटा तो नहीं, और उम्मीद का दामन अभी छूटा तो नहीं. सो कीप दिस एक्साइटमेंट अलाइव एंड वी विल मीट इन द माइक मास्टर्स थर्ड बैच. And I hope this course was memorable for you and this is something that is deeply carved on your heart. आणि पुढच्या वेळी पण तुम्हाला सगळ्यांना मी खूप धमाल करायला लावेल. नेक्स्ट बॅचमध्ये मी प्रयत्न करणार आहे काही एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज घेण्याचा. सो त्यावेळी सुद्धा तुम्हाला मी त्या करूनच घेईल.
सो या दॅट इज इट. आता मला खूप भूक लागलेली आहे, माझी आई मला वाट बघते, 2-3 शिवाय ऐकून झाल्यात ऑलरेडी माझ्या. सो आय हॅव टू रश देअर. सो चलो, तुमची आई पण तुमची वाट बघते. सेंड माय रिगार्ड्स टू युअर फादर अँड मदर. त्यांची काळजी घ्या. यार आपण काय काय बोलतो, चलो लेट्स गो. चलो बाय. यू कॅन लीव द मीटिंग अँड थँक्यू. आय विल पोस्ट अदर डिटेल्स ऑन ग्रुप ऑल्सो. अदर डिटेल्स आय विल शेअर ऑन ग्रुप. तुम्ही लीव करू शकता. नाव आय एम गोइंग टू हॅव माय डिनर. बाय 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 एव्हरीवन. बाय. हाय कोमल. तुझ्याकडून शायरी म्हणून जाऊ दे तन्वी आता. तन्वी, मी ऐकतोय आय एम बरं. नॉट अ शायरी. बॅच संपलेली आहे, जेवायला जावा. चलो बाय गाईज, बाय.